यानंतर आजच्या एका महत्वपूर्ण घटकाला आपण स्टार्ट करतोय, तर तो भाग म्हणजेच सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. ओके, 1857चा जो उठाव आहे तर तो टप्पा आपल्याला पूर्ण करण्याच्या आधी यात दोन महत्वाचे टॉपिक असणार आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम पहिला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ या माध्यमातून काही व्यक्तींच्या कार्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. प्रामुख्याने पाहायला गेलं तर राजाराम मोहन रॉय असतील, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटीचं कार्य जाणून घ्यायचं आहे. परीक्षाभिमुख पॉइंट्स हे देखील आपण नोट करणार आहोत. आणि त्यानंतर येस योगेश, वेलकम, गुड आफ्टरनून. त्यानंतर मुस्लिम समाजातील काही सुधारणा याविषयीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि हा एक भाग महत्वाचा असेल. आणि दुसरा म्हणजेच नेक्स्ट शैक्षणिक सुधारणा. ओके, शैक्षणिक सुधारणा थोडक्यात आपल्याला पाहायच्या आहेत. आजच्या भागात सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, यानंतर मग शैक्षणिक सुधारणा शक्य झाल्यास अथवा आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि त्यानंतर मग 1857चा उठाव. या पद्धतीने मी तुम्हाला सेशन कसे असतील हे आधीच इंट्रोड्यूस करीत असतो, म्हणजे तुमचं एक लक्षात यायला हवं. आणि तुमच्याकडे काही संदर्भ साहित्य असतील कदाचित तुम्ही ते अभ्यासला असाल तर आणखी सेशनच्या माध्यमातून ते परिपक्व होतं. या अनुषंगाने हे माहिती सुरुवातीला देणं गरजेचं ठरतं, म्हणून ते इथे मेन्शन करत आहे. यानंतर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या भागाला, जो आपण नेक्स्ट पार्ट असणार आहे त्याची नेहमीप्रमाणेच यस शेवटी पीवायक्यू देखील असतील. त्या प्रश्नांचे जवळपास 7 ते 8 पीवायक्यू आपण या टॉपिकवरती घेतलेले आहेत. मागील काळात जे प्रश्न या टॉपिकवरती विचारले आहेत ते कशा पद्धतीनं, मग त्याचाही सराव एकूणच आपल्याला आजच्या या सेशनमध्ये करावायचा आहे. कोणाचे डाऊट्स वगैरे असतील विचारत चला, त्यावरती चर्चा आपण करत राहूया. येस, व्हेरी गुड आफ्टरनून वैष्णव, रोहिणी जाधव, गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं सर्वांचंच. तर स्टार्ट करू मग. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ यामध्ये आपल्याला स्टार्ट करायचा आहे. पहिला भाग व्यक्तींबद्दलची माहिती यात घ्यायची आहे. त्यात पहिला मी थोडंसं आणखीन या व्यक्तींबद्दल मेन्शन करेन. तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण याचा आढावा घेणं आवश्यक. आणि ज्याप्रमाणे युरोपियनांचं भारतातील आगमन, त्यानंतर ब्रिटिशांचा हळूहळू जो ताबा आपल्यावरती तो त्यांनी मिळवला होता, आणि त्यानंतर त्यांच्या मार्फत म्हणून आपण काही सुधारणाही काही घडत होत्या. आणि त्या काळात भारतीय व्यक्तींचं त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कार्याची आपल्याला ओळख या ठिकाणी घ्यावायची आहे. परीक्षाभिमुख दरम्यान सुरुवातीला म्हणजे युरोपमध्ये 14वे ते 16वे शतक जे होतं, सुरुवात 14व्या शतकापासून म्हणून आपण, आणि 16व्या शतकापर्यंत युरोपमध्ये प्रबोधनाचे वारे वाहू लागलेले होते. आणि या प्रबोधन पर्व जे आहे त्याचाच परिणाम, दूरगामी परिणाम आपल्याला भारतावरती दिसून येतो. तर थोडक्यात प्रबोधन, आता जड शब्द वाटतात हे काही वेळेला, काय जप प्रबोधन असेल, त्यानंतर आपण वसाहतवाद वगैरे अशा काही गोष्टी आपण ते ऐकतो इतिहासामध्ये. तर प्रबोधन म्हणजे काय, थोडक्यात सुरुवातीला ते समजून घेऊन त्यानंतर त्याचा उलगडा आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने होणार आहे. प्रबोधन म्हणजे काय, सोप्या भाषेत आपल्याला समजेल असं, अगदी किचकट वगैरे नाही, लक्षात घ्या. प्रबोधन म्हणजेच काय, अगदी समाज जो आहे तर समाज जुन्या पद्धतीनं आणि अगदी स्वतःला म्हणजे एखादी घटना काही गोष्टी असेल तर ते वर्षानुवर्ष परंपरागत ते सुरू आहे आणि त्या पद्धतीने पुढे ते आपण फॉलो करतोय. मग त्यात कुठल्याही प्रकारचं तारतम्य नाही आहे. आणि काही वेळेला चुकीच्या समजुतीनुसार त्या घटनेचं अनुकरण करत राहणं आणि यातनं बोध घेऊन त्या ठिकाणी मग युरोपामध्ये देखील काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात मग कला, साहित्य आणि विज्ञान यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे बदल होत गेला. आणि जे समाजातील चुकीचे समजूत आहेत किंवा आपण पाहतो अंधश्रद्धा आहे, ओके, या पद्धतीने याचं समूळ उच्चाटन करणं आणि समाजाला प्रगल्भ करणं, त्याला जागृत करणं, हे काम ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न युरोपमध्ये सुरू होता. आणि त्याचाच परिणाम आपल्याला भारतात दिसून येतो. त्यालाच प्रबोधन म्हणू आपण. थोडक्यात बदल जो आहे, चेंज, आणि तो बदल म्हणजेच चुकीच्या समजुती दूर सारून अंधश्रद्धाचं निर्मूलन करून समाजाला एक प्रगल्भ बनवण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू केलं होतं, ज्याला रिनेसन्स आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि प्रबोधन हा शब्द त्याला वापरला गेलेला आहे. आणि त्याची सुरुवात आपल्याला आता भारतातही झाल्याचं दिसतं. आणि ते म्हणजेच सुरुवातीला अगदी पाहायचं आहे, ब्रिटिशांच्या आगमनानंतर खऱ्या एका व्यक्तीचा उदय होतो आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची आहे, ते म्हणजेच राजाराम मोहन राय. ओके, हे लक्षात घ्या. या व्यक्तींच्या बद्दलची माहिती घ्यायची आपल्याला एक सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये. तिथे आपण प्रबोधन पर्व जे आहे त्याला सुरुवात झाली. आधुनिक भारताचे प्रबोधनाचे जनक भारताच्या म्हणून त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचा उल्लेख देखील केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा, मग त्यानंतर धार्मिक सुधारणा चळवळ असेल, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद यांचंही कार्य, त्यानंतर भारतीय संस्कृती किती ग्रेट आहे आणि त्याची जोपासना केली पाहिजे खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या वतीने, हे ज्यावेळेस पुढे आलं होतं ते म्हणजे 1875चा काळ. आणि या माध्यमातून आपल्याला थिओसॉफिकल सोसायटीचा उदय दिसून येतो. मग थिओसॉफिकल म्हणजे काय, त्याचा काय परिणाम झालेला होता आणि त्यानंतर या थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून कोणी कार्य केलेलं आहे यांच्याबद्दलचा आढावा आपल्याला पुढे घ्यायचा आहे.
याच टॉपिकमध्ये. आणि नेक्स्ट वन म्हणजे महत्वाचं, मुस्लिम समाजातील काही सुधारणा आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी सर सय्यद अहमद खान असतील, अब्दुल लतीफ असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणीही शिक्षण आणि विज्ञानाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला प्रगती करता येईल आणि त्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं पाहिजे आणि पुढील काळात तेच सर्वात महत्वाचं असणार आहे हे ओळखून सुरुवातीला त्याची सुरुवात जी केलेली होती मुस्लिम समाजामध्ये, तर त्यांच्याबद्दलची माहिती थोडक्यात आढावा आजच्या भागात आपण घेणार आहोत. ओके, आलं लक्षात? प्रबोधन म्हणजे लक्षात आलं. थोडक्यात काय तर सध्याला एका भाषेत सांगायचं म्हणजे समाजाला जागृत करण्याचं काम या प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येऊ लागलं होतं. ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्या बाजूला सारून तर्कशुद्ध मांडणी करणं आणि खऱ्या अर्थाने त्याला एक विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला होता. या माध्यमातून आपल्याला या व्यक्तींच्या कार्याचा आढावा थोडक्यात घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग शेवटी PYQ असणारच आहेत, त्याचा आपल्याला आढावा थोडक्यात नंतर शेवटच्या टप्प्यात घ्यायचा आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ सर्वप्रथम पहिल्यांदा प्रबोधनाचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो भारतीय, त्यामध्ये आपल्याला राजाराम मोहन राय यांच्याबद्दलचा थोडक्यात यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा आहे. 1772 ते 1833 या दरम्यान आपल्याला त्यांचं कार्य या ठिकाणी दिसून येतं राजाराम मोहन राय यांचं. तर जाणून घेऊ एकूणच त्यांचे एक कार्य. म्हणजे आता सुरुवातीलाच मेन्शन केल्याप्रमाणे युरोपामध्ये प्रबोधनाचे वारे वाहू लागले सॉरी, त्याचा परिणाम मग आपल्याला भारतावरती दिसून येतो. त्यात व्यक्तींच्या माध्यमातून त्यांचं कार्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. तर राजाराम मोहन राय यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा. तर 1772 मध्ये त्यांचा जन्म आहे राजाराम मोहन राय यांचा आणि यानंतर सुरुवातीला एकूणच कारकिर्दीचा आढावा घेत असताना रॉय जी पदवी आहे तर कृष्णचंद्र चट्टोपाध्याय हे त्यांचे आजोबा होते. थोडक्यात माहिती घेऊ आपण. कृष्णचंद्र चट्टोपाध्याय त्यांचे आजोबा होते. बंगालचे नवाब जे आहेत त्या बंगालच्या नवाबाच्या त्या ठिकाणी ते काम करायला होते आणि काम करीत असताना एक चांगल्या महत्वाच्या पदावरती त्यांचा एकूणच प्रामाणिकपणा आणि त्यांच्या एकूण कार्याची दखल घेण्यात आली नवाबाच्या वतीने आणि त्यांना रॉय हे सन्मानपूर्वक पदवी जी आहे ती देण्यात आलेली होती. आणि त्यानंतर पुढे मग ते रॉय लागलं गेलं त्यांच्या पुढे म्हणून आपण. आणि त्यानंतर कृष्णचंद्र चट्टोपाध्याय यांच्या नंतर मग ते राजाराम मोहन रॉय यांच्यापर्यंत ते आलं आपल्याला दिसून येतं. राजाराम मोहन रॉय यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना सुरुवातीला अगदी हुशार व्यक्तिमत्व असं म्हणू आपण. वेगवेगळ्या धर्माचा तुलनात्मक अभ्यास देखील त्यांनी केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. मग अरेबी असेल, पर्शिया असेल, पर्शियन भाषेत आणि अरेबी शिकण्यासाठी ते बिहारला देखील गेलेले होते. त्या माध्यमातून आपलं शिक्षण घेत असताना आणि त्यांचं या भाषेंवर या विषयांबद्दलचं ज्ञान हे घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांना वाराणसी या ठिकाणी संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं होतं राजाराम मोहन राय यांच्या घरच्यांनी. तिथे हे सर्व शिकून आल्याच्या नंतर त्यांना एक त्या ठिकाणी म्हणजे माणूस शिकल्याच्या नंतर प्रगल्भ होतो असं आपण त्याचं प्रचिती आपल्याला राजाराम मोहन राय यांच्यावरनं दिसून येते. घरच्यांनी शिक्षणासाठी त्यांना बाहेर पाठवलं होतं, मात्र स्वतः ते त्यांनी म्हणजे राजाराम मोहन राय यांनी जो विचार मांडला होता ते मात्र त्यांनी आत्मसात करण्यास तयार नव्हते. म्हणजे थोडक्यात काय सांगायचे तर राजाराम मोहन राय यांनी घरच्यांना असं सांगितलं गेलं आणि की मूर्तीपूजा सुरुवातीपासून मूर्तीपूजा करणे खरं तर चुकीचं आहे आणि या माध्यमातून आपल्याला थोडक्यात आपली सुधारणा करणे गरजेचे आहे म्हणून त्यांनी घरच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मग त्यांनी घरच्यांनीच काय केलं, बाबा तू लईच जास्त शिकून आलाय आपल्याकडे म्हणतात बघा, एखादं काय आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, घरी काहीतरी सांगायचं गेलं की अरे बाबा लई शहाणा नाही तू, बाहेर जाऊन शिकून आला म्हणजे काय हे नाहीये, तर तू शांत बस जरा. अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्या अवतीभोवती वातावरण पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं थोडक्यात राजाराम मोहन राय यांना सांगण्यात आलं आणि त्यांना अगदी घराच्या बाहेर काढून टाकण्यात आलं होतं. मग त्यांनी जे काही त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता जो आपण पुढे त्यांच्या ब्राह्मो समाजातून आपल्याला दिसून येतो. म्हणजे ब्राह्मो समाज ज्यावेळेस 1828 मध्ये त्यांनी स्थापन केला होता त्याचं मेन रिझन काय होतं तर एकेश्वरवाद, ईश्वर एकच आहे हे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर या माध्यमातून त्यांनी मूर्तीपूजा निषेध म्हणजे त्यांनी क्लिअर केलं होतं. म्हणजे मूर्तीची पूजा करणं योग्य नाही या पद्धतीनं. आणि या ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आपल्याला राजाराम मोहन राय यांच्या हातून घडल्याचं दिसतं. सुरुवातीला शिक्षण घेत असताना शिक्षण घेतल्याच्या नंतर 2 वेळा त्यांना घराच्या बाहेर देखील काढण्यात आलेलं होतं. यानंतर त्यांनी म्हणजे ब्रिटिश काळामध्ये दिवाण म्हणून देखील काम केलेलं होतं. ढाका या ठिकाणी जे ब्रिटिश लेफ्टनंट गव्हर्नर होते म्हणजे ढाका या ठिकाणी त्या ठिकाणी एका अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी अंडर तिथे आपल्याला दिवाण म्हणून काम केल्याचं दिसतं. काही काळ नोकरी केली म्हणजे 1803 मध्ये त्यांनी नोकरी नेमलं होतं, नोकरी म्हणजे करण्याला सुरुवात केली होती. आणि 1810 मध्ये राजाराम मोहन राय आपल्या नोकरीचा राजीनामा देतात. त्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सुधारणा करण्याकरिताच म्हणून आपण सुरुवात त्यांची झालेली दिसते. आणि सर्वप्रथम मग ते डेव्हिड हेर यांच्या मदतीने 1815च्या दरम्यान 17च्या दरम्यान आपल्याला हिंदू कॉलेज कलकत्त्याला स्थापन करतात. त्याच्या आधी मात्र या समाज सुधारणा म्हणून आपण थोडक्यात करण्याचा हेतूने 1815 मध्ये राजाराम मोहन रॉय हे आत्मीय सभेची स्थापना केली होती त्यांनी. ओके, आत्मीय सभा स्थापन केली
आत्मीय सभेचा एक रोल महत्वाचा सुरुवातीला होता, मात्र त्याचं ते बऱ्याच लोकांना पटेनासही झालेलं होतं, परंतु काही सहकारी त्यांना लाभलेले होते. त्याबद्दलची माहिती घ्यायचीच आहे आपल्याला. पुढे त्या व्यक्ती कोण होत्या आणि त्यांच्याबद्दलचा क्वेश्चन हे परीक्षेत आपल्याला दिसून येतो. तर आत्मीय सभेची स्थापना झाल्याच्या नंतर मग हिंदू कॉलेज डेव्हिड हेयर यांच्या साथीने 1817 मध्ये हिंदू कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली आपल्याला दिसतं. पुढे 1822 या वर्षी राजाराम मोहन राय ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना करतात. हे कशासाठी? दोन्ही जे आहे आत्मीय सभा किंवा ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन, हे याचा उद्देश म्हणजे ब्राह्मो समाजाचं एक मुहूर्तमेढ म्हणून आपण या दोन्हीमुळे रोवली गेली पुढं, आणि याच माध्यमातून दोन्हीचं एकत्रीकरण करून या ब्राह्मो समाजाची स्थापना केली गेली. म्हणजे आत्मीय सभा जरी स्थापन केलं गेलं तर समाजासाठी लोकांसाठी काय काम करता येईल, मानवता एक सर्वोच्च दृष्टिकोन सामोरे ठेवून आणि समाजातील अंधश्रद्धा त्याचं निर्मूलन करणं हा त्याचा महत्वाचा उद्देश होता. आणि त्याच अनुषंगानं आत्मीय सभेची त्यांनी सुरुवातीला स्थापना केली. मात्र 22-23च्या दरम्यान आत्मीय सभा ते बरखास्त करतात आणि ज्यावेळेस आपल्याला ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची राजाराम मोहन राय यांनी स्थापना केल्याचं दिसतं. ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून मग पुढे 1828 मध्ये या ब्राह्मो समाजाची स्थापना होते. ब्राह्मो समाजामध्ये त्यांना स्थापना करीत असताना त्यांना देवेंद्रनाथ टागोर यांचं सहकार्य देखील लाभतं आणि या माध्यमातून 1828 या वर्षी ब्राह्मो समाज एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे त्याचा मेन उद्देश आणि मूर्तीपूजा निषेध हे महत्वाचे उद्देश आपल्याला ब्राह्मो समाजाचे दिसतात. या ब्राह्मो समाजाच्या कार्याला अनुसरून हे परीक्षेत काही क्वेश्चन आहेत त्याबद्दल आपल्याला नोट करायचं आहे. त्याच्या आधीच ते सतीबंदीचं आपण जे पाहतो 1829 मध्ये विल्यम बेंटिकच्या सहाय्याने जे पारित करून घेतात आणि एक कायदा म्हणून आपण लागू होतो आणि सती जाणं प्रकार बंद होतो. मात्र त्याच्याही आधी 1822-23च्या दरम्यान त्या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटला राजाराम मोहन राय ब्रिटिश पार्लमेंटला एक लेटर लिहितात आणि त्या ठिकाणी त्या माध्यमातून सतीची चाल जी आहे ती बंद, प्रथा जी आहे ती बंद केली जावी, म्हणजे आधीच त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. मग विल्यम बेंटिकच्या सहाय्यानं मग ते 1829 मध्ये कायदा पारित होतो. परंतु हा भाग महत्वाचा, ज्यावेळेस राजाराम मोहन राय ब्रिटिश पार्लमेंटला लेटर लिहितात आणि या माध्यमातून सतीची प्रथा बंद झाली पाहिजे हे सांगतायत, त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातून एक व्यक्ती पुढे येऊन त्यावरती स्वाक्षरी करताना दिसतात. ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. हे नाव लक्षात ठेवायचे, परीक्षेला क्वेश्चन विचारला गेलेला आहे, पुढील काळात देखील अपेक्षित आहे. ओके, जगन्नाथ शंकर शेठ राजाराम मोहन राय यांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटला सांगितलं जातं आणि त्याचंच फलित पुढे मग आपल्याला 5 ते 6 वर्षानंतर हळूहळू इम्प्लिमेंटेशन झाल्याचं दिसतं आणि 1829 मध्ये सती जाण्याचा जो प्रकार आहे तो बंद केला जातो. त्याच्या आधी दरम्यानच्या काळात बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते आपल्याला राजाराम मोहन राय जे आहेत तर पहिल्यांदा प्रयत्न केल्याचे दिसतं आपल्याला. बौद्ध धर्मात गेल्याच्या नंतर म्हणजे बौद्ध धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर त्या ठिकाणावरनं जे काही धर्मगुरू होते त्यांच्यात आणि राजाराम मोहन राय यांच्यामध्ये थोडासा वाद देखील होतो आणि त्या वादाचं मूळ कारण म्हणजेच त्या ठिकाणी जे काही कर्मकांड असतील, अंधश्रद्धा असतील तर ते त्याच्याबद्दल हे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्याशी वाद झाल्यामुळे अगदी जीवघेणा हल्ला देखील त्यांच्यावरती होतो. त्यानंतर दयाळू स्त्रिया ज्या होत्या त्यांच्या माध्यमातून त्यांची सुटका होते आणि त्या मोठ्या एका प्रकरणातून ते बाहेर देखील पडतात. यानंतर परंतु समाज सुधारणेकरिता अविरतपणे त्यांचं कार्य आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतंच आणि म्हणूनच या ब्राह्मो समाजाचं कार्य आपल्याला इतकं मोठं आहे पुढं की पहा, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केल्याच्या नंतर त्याचं कार्य पुढे आणखीन व्यक्तींच्या माध्यमातून सुरू असतं. म्हणजे देवेंद्रनाथ टागोर असतील, केशवचंद्र सेन आहेत, ओके, यांच्या माध्यमातून हे आपल्याला त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढे घ्यायचा. म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या कार्याबद्दल जाणून घेत असतानाच पुढे त्यांच्याविषयीची माहिती घेतो आपण, तिथे ते मेन्शन करूच. मग राजाराम मोहन राय यांनी या हिंदू कॉलेज, अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली होती, हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे, वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. यानंतर राजाराम मोहन राय यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांचं आपल्याला कार्य दिसून येतं. काही वृत्तपत्र स्टार्ट केलेले आहेत, त्यापैकी संवाद कौमुदी असेल, ओके, संवाद कौमुदी त्यांनी स्टार्ट केलं होतं. त्यानंतर पर्शियन पहिलं वृत्तपत्र मीरत उल अखबार याची सुरुवात त्यांनी केली होती. यावरती क्वेश्चन विचारून झालेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. संवाद कौमुदी, मीरत उल अखबार याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. यानंतर राजाराम मोहन राय यांनी म्हणजे मुघल बादशाह अकबर शाह दुसरा जो होता तर त्याच्या वतीनं लंडनला त्यांनी त्याचं पेन्शन सुरू व्हावं यासाठी प्रयत्न देखील केलेले होते आणि या माध्यमातूनच त्यांना राजा ही उपाधी त्या अकबर शाह दुसरा याने दिलेली होती. ओके, तर हे काही कार्य त्यांच्याबद्दलचे आपण हे थोडक्यात नोट करणं गरजेचं आहे, जेणेकरून परीक्षेला प्रश्न आलाच महत्वाची माहिती आणि याचबरोबर काही पॉईंट्स देखील आपण इथे मांडलेले आहेत ते आपण नोट करू. या ब्राह्मो समाजाचं कार्य पुढे मात्र अविरतपणे सुरू होतं. थोडक्यात त्याबद्दलचा आढावा घेऊच आपण. राजाराम मोहन राय यांचं ज्यावेळेस निधन होतं म्हणजेच 1833 मध्ये, ओके, 1833 मध्ये ज्यावेळेस त्यांचं निधन, त्याच्यानंतर देखील अविरतपणे त्याचं कार्य सुरू होतं. 1844 या वर्षी देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजाची धुरा जी आहे ते आपल्या खांद्यावरती घेतात आणि त्यानंतर त्याचं कार्य ते पार पाडतात. मात्र
देवेंद्रनाथ टागोर सोबतच त्यांच्या केशवचंद्र सेन हे देखील ब्राह्मण समाजाचे त्या ठिकाणी दोघांच्या संगनमतात ते काम सुरू असतं, परंतु वैचारिक मतभेद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्या दोघांमध्ये आणि अग्रेसिव्हली काम अपेक्षित असतं केशवचंद्र सेन यांना आणि त्यामुळे ते फारकत घेऊन स्वतःच त्या ठिकाणी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना करतात. कोण? केशवचंद्र सेन. आणि जो मूळ ब्राह्मण समाज आहे तो देवेंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली म्हणून आपण तो आदी ब्राह्मण समाज म्हणून ओळखला जातो. ओके, ब्राह्मण समाज राजाराम मोहन राय यांनी स्टार्ट केलेला आहे. भारतीय ब्राह्मण समाज असेल तर राजाराम मोहन राय नाहीयेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 1866 या वर्षी त्या ठिकाणी केशवचंद्र सेन यांनी या भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. बिफोर 1844 या वर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मण समाजाची धुरा आपल्या खांद्यावरती वाहिलेली आहे. मग दोघांच्या विचारात फारकत होऊन केशवचंद्र सेन आपला वेगळा गट तयार करून ते स्थापन करतात. मात्र खुद्द केशवचंद्र सेनचेच अनुयायी जे असतात ते मात्र केशवचंद्रच्या कारभारावरनं थोडंसं नाराज होऊन त्या ठिकाणी साधारण ब्राह्मण समाजाची स्थापना करतात. ओके, आता परत गडबड नको व्हायला. ब्राह्मण समाज, भारतीय ब्राह्मण समाज, आदी ब्राह्मण समाज, साधारण ब्राह्मण समाज काय, तर पुन्हा एकदा सिक्वेन्स रिपीट करतो. 1828 मध्ये सर्वप्रथम राजाराम मोहन राय आपल्याला ब्राह्मण समाजाची स्थापना करताना दिसतात. क्लिअर. यानंतर सेकंड भारतीय ब्राह्मण समाज जो आहे तो केशवचंद्र सेन यांच्या अध्यक्षतेखाली तो निर्माण होतो आणि जो मूळ ब्राह्मण समाज आहे तो देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली आदी ब्राह्मण समाज म्हणून तो ओळखला जातो. आणि सर्वात महत्वाचा भाग मग नंतर केशवचंद्र सेन यांच्या अनुयायांनी पुढे आपल्याला दिसून येतं ते त्या ठिकाणी साधारण ब्राह्मण समाजाची स्थापना करतात. ओके, ही अशा पद्धतीची माहिती ब्राह्मण समाजाबद्दल थोडक्यात असणं आवश्यक. बाकी आपण केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्याही कार्याचा थोडक्यात यांच्यानंतर आढावा घेणार आहोतच शॉर्टमध्ये. मात्र राजाराम मोहन राय यांचे एकूणच एक कार्य आपण समाजाप्रती जाणून घेतलेलं आहे थोडक्यात. आणि सतीची चाल सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सतीप्रथा, म्हणजे त्यांनी बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी त्यापासून रोखलं देखील होतं. मात्र त्यांच्यावरती समाज माध्यमातून टीका करण्यात आली होती आणि लोकांनी सांगितलं की हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय करताय, त्यामुळे तुम्ही इथून चालते व्हा. त्यांनी बऱ्याच महिलांना सती जात असताना अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि यामुळे मग घरच्यांनी परत एकदा त्यांना बाहेर देखील काढलं होतं. अशा पद्धतीचं कार्य आपल्याला राजाराम मोहन राय यांचं दिसतं आणि या माध्यमातून आपल्याला थोडक्यात परत एकदा नेहमीप्रमाणेच पीपीटीच्या स्वरूपात इथे आढावा घ्यायचा आहे. ओके, राजाराम मोहन राय सुरुवातीला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत एक महत्वाचे व्यक्ती, त्यांच्याबद्दलचा त्यांच्या कार्याचा थोडक्यात महत्वपूर्ण असा आढावा या ठिकाणी आपण घेऊ आणि याबद्दलचे काही क्वेश्चनही परीक्षेत आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याविषयीचे. सो बारकाईनं तेही आपल्याला नोट करायचं आहे. येस, गुड आफ्टरनून. स्वागत सगळ्यांचं. R16 सचिन. येस, तर पॉइंट्स नोट करून घेऊ. तर जन्म त्यांचा 22 मे 1772. थोडक्यात आपण मागे समाजसुधारकांचा आढावा घेतला होता, त्यानुसार यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे तर थोडस बारकाईने पहा याकडे. काही जन्मांच्या बद्दल म्हणजे जन्मतारखेबद्दल काही महत्वाच्या व्यक्तीबद्दल ते विचारलं जाऊ शकतं. सो 22 मे 1772 कुठे? राधानगर, पश्चिम बंगाल या ठिकाणी त्यांचा जन्म. मूळ आडनाव हे बॅनर्जी. पर्शियन, अरबी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन इत्यादी भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आपल्याला दिसून येतं. तसेच हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन धर्माचा देखील त्यांनी अभ्यास केलाय. कुराणाचा देखील त्यांनी अभ्यास केलेला होता. हे सर्व अभ्यास करीत असताना पर्शियन, अरबी भाषा शिकत असताना बिहारमध्ये त्यांच्या घरच्यांना कळल्याच्या नंतर त्यांची विद्वत्ता ओळखूनच त्यांनी वाराणसी या ठिकाणी त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढे पाठवलेलं होतं. ओके, थोडक्यात माहिती देखील महत्वाची. आणि तिथूनच ते शिकून येऊन त्यानंतर आणि मोस्टली हे पहा म्हणजे यात हिंदू धर्माच्या विरुद्ध म्हणा किंवा याबद्दलचं काही त्यांचं मत असं विरोध नव्हता, लक्षात घ्या. त्या एक लक्ष अप्लाय करते आपण बऱ्याचदा काय करतो, काही समाजसुधारकांच्या बाबतीत हे अभ्यास असतात, आपलं मत त्या ठिकाणी क्रिएट करतो की आता महात्मा फुले थोर समाजसुधारक होऊन गेले, ते काही देवबी मानत नसतात असं आपल्याला वाटतं, परंतु नाही. हे लक्षात घ्या, आपण पाहिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले मात्र हे ईश्वर मानणाऱ्यांपैकी एक होते. आपण त्यांच्या वेळेस ते मेन्शन केलेलं होतं, हे लक्षात घ्या. हिंदू धर्मातील काही सुधारणा आहेत ज्या रूढी परंपरा, जसं की सतीबंदीची चाल, सती प्रथा जी होती ते अनिष्ट प्रकार त्याला ते बंद करणंच गरजेचं होतं. किंवा नरबळी असेल, एखाद्या देवाला काहीतरी मागणी करायची आणि त्यानुसार एखाद्या प्राण्याचा किंवा माणसाचा बळी द्यायचा, नरबळी असेल, पशुबळी असेल, हा जो प्रकार होता. किंवा मग बालविवाह असेल, अगदी वयाच्या 7व्या वर्षी 6व्या वर्षी विवाह लावून द्यायचे, 8व्या वर्षी, हे काही वय नव्हतं विवाह लावून द्यायचं, परंतु या अशा प्रकार
प्रकारचे जे काही समाजात होत्या किंवा विधवेला अपमानास्पद वागणूक मिळायची, यात मात्र बदल अपेक्षित होता आणि तो सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला होता. म्हणून असं नाही की डिरेक्टली हिंदू धर्म आहे आणि त्याला विरोध वगैरे कुठे होता. हिंदू धर्मातल्या काही सुधारणा त्यांना अपेक्षित होत्या, याप्रमाणे त्यांचं कार्य आपल्याला दिसून येतं आणि तो प्रयत्न ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांनी केलेला होता. नेक्स्ट 1803 या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीचे 1803 ईस्ट इंडिया कंपनीचे ढाका येथील कलेक्टर होते. कलेक्टर असलेले थॉमस वुडफर्ड यांचे दिवाण म्हणून त्यांनी दिवाणपद स्वीकारलं होतं, दिवाण म्हणून काम केलेलं होतं. स्टेटमेंट वाईज विचारला गेला क्वेश्चन पहा. मोस्टली आपल्याला हिंदू कॉलेज, आत्मीय सभा, त्यानंतर ब्राह्मो समाज, सतीबंदीचा कायदा किंवा सतीबंदीचा कायदा कधी लागू केला गेला, त्यानुसार राजाराम मोहन रायशी रिलेटेड क्वेश्चन परीक्षेत विचारताना दिसत आहेत. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन पाहणं गरजेचं आहे. आता मात्र थोडेसे वेगळे पॉईंट्स आपल्याला परीक्षेत विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, मागील लेटेस्ट क्वेश्चन असा होता की आत्मीय सभे कोण कोण सभेच्या स्थापनेमध्ये सोबत होतं, ते हे असे काही क्वेश्चन किंवा हे हा पॉईंट दिवाण म्हणून त्यांनी काम केलं होतं का नाही, करेक्ट आहे का इनकरेक्ट, हे विचारलं जाऊ शकतं. म्हणून माहिती घेत असताना थोडंसं बारकाईनं आपल्याला थोडं डीपली जाणं आता गरजेचं आहे, कारण परीक्षेत प्रश्न त्या दाटण्याचे आपल्याला दिसून येत आहेत. ओके, सो ईस्ट इंडिया कंपनीचे ढाका येथील कलेक्टर असलेले थॉमस वुडफर्ड यांची दिवाण म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलं. मात्र 1810 मध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली म्हणून काम केलं होतं, परंतु 1810 मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता आणि लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा समाज कार्य करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट वन, कोलकाता येथे मग 1815 या वर्षी हे ब्राह्मो समाजाचंच एक प्रतीक म्हणून आपण किंवा परछाई म्हणून किंवा सुरुवात म्हणून आपण जरा स्टार्ट त्याची होती आत्मीय सभेच्या माध्यमातून, त्याचंच रूपांतर पुढे आपल्याला केल्याचं दिसतं ब्राह्मो समाजामध्ये. आणि कार्य तेच होतं सुरुवातीला, या आत्मीय सभेच्या माध्यमातून समाजातील जे काही अनिष्ट प्रथा आहेत ते समूळ उच्चाटन करणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला प्रगल्भ करणं हा त्याचा मेन उद्देश होता. 1815 मध्ये त्याची कोलकाता या ठिकाणी स्थापना केलेली होती. या सभेच्या स्थापनेवेळी द्वारकानाथ टागोर, त्यानंतर प्रसन्नकुमार टागोर, त्यानंतर राजेंद्रलाल मिश्र, त्यानंतर राजा कली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी यांचे त्यांना सहकार्य लाभलेलं होतं. ओके, या व्यक्तींचं सहकार्य त्यांना या आत्मीय सभेच्या सुरुवातीला लाभलेलं आहे. लक्षात घ्या, व्यक्तींची नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला आहे, इथेच तुम्हाला एक हिंट देतोय, त्यानुसार क्वेश्चनचा आन्सर देखील आपल्याला द्यायचा आहे. यानंतर मग पुढं 1817 या वर्षी कोलकाता या ठिकाणी डेव्हिड हेअर 1817 मध्ये कोलकाता या ठिकाणी डेव्हिड हेअर यांच्या साह्यानं हिंदू कॉलेजची त्यांनी स्थापना देखील केलेली आहे. या हिंदू कॉलेजमध्येच आपल्याला रवींद्रनाथ टागोरचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचं शिक्षण देखील इथे झालं होतं आणि त्यानंतर ते राजाराम मोहन राय यांच्यासोबत कार्याची सुरुवात देखील केली होती आणि पुढे आपल्याला ब्राह्मो समाजामध्ये त्यांचं सहकार्य म्हणजे स्थापन करीत असताना ती सोबतीने असल्याचे दिसून येतं. 1822 या वर्षी कोलकाता या ठिकाणी अँग्लो हिंदू स्कूलची त्यांनी स्थापना केली होती. तर 1822 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन, ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, कोणी स्थापन केलेलं आहे तर राजाराम मोहन राय. आणि हे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि आत्मीय सभा या दोन्हीच्या माध्यमातूनच पुढे, हे दोन्ही नंतर बरखास्त झालं म्हणून आपण, आणि याचंच पुढे फलित म्हणजेच काय तर 1828 चा ब्राह्मो समाज. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना. 1826 या वर्षी मग वेदांत कॉलेज पुढं त्यांनी स्थापन केलं होतं. 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना, हिंदू कॉलेजची स्थापना कोणाच्या सहाय्याने ते लक्षात ठेवा, व्यक्ती डेव्हिड हेअर. ओके, डेव्हिड हेअरच्या सहाय्याने हिंदू कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं. ठिकाणी लक्षात ठेवायचं कलकत्ता या ठिकाणी. मग 20 ऑगस्ट 1828 या वर्षी महत्वाचं ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे, ज्यावरून राजाराम मोहन राय यांच्याविषयी क्वेश्चन विचारत असताना याला अधिकचा भर दिला जातो. आत्मीय सभा मग अशी उल्लेख केला होता. आत्मीय सभा आणि ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन यांच्या एकत्रीकरणातून देवेंद्रनाथ टागोर यांच्या सहकार्याने ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केलेली होती. ओके, 1828 या वर्षी. तत्व होतं एकेश्वरवाद, मूर्तीपूजा निषेध, मेन म्हणजे त्याचं मेन तत्व एक ईश्वर हे एकच आणि मूर्तीपूजा हे निषेध. त्यांनी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र घरच्यांनी सरळ सरळ त्यांना घराबाहेरच काढलं. बाबा तुझं ज्ञान तुझ्यापाशी ठेव, असं काही नसतं असं म्हणून. कारण आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आताही आपण पाहतो की मूर्तीपूजा म्हणजे आपण मूर्तीपूजेला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याकडे आणि त्या पद्धतीने सुरूच आहे. जरी 1828 चा काळ पाहणे आता 2028 यायला तयार आहे, म्हणजे 200 वर्ष होतील काय आता, बरोबर. 200 वर्षानंतर ही मूर्तीपूजा त्या ठिकाणी आहे. 200 वर्षापूर्वी त्यांनी संदेश दिला असला तरीही, आणि त्यातल्या त्यात महत्वाचा आणखी एक भाग पहा, म्हणजे एक थोडंसं वेगळं स्वरूप म्हणू आपण.
असं की नाही की ज्ञान आणि शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या म्हणजे MBBS अगदी पदवी जरी आपण घेतली किंवा इंजिनिअरिंगची पदवी घेतली किंवा कोणतेही उच्च शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, कला शाखेतलं असेल किंवा सायन्स मधून, विज्ञानामधून किंवा कॉमर्स मधनं शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती तुम्ही नोकरी वगैरे करत असाल, तरी सर्व गोष्टी असलं तरीही देखील या घटना अजूनही त्या व्यक्तीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे असं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून सुधारणा हे आपण जरी म्हणत आलेलो असलो तरी एक थोडासा विकास, वैचारिक बुद्धिमत्ता किंवा वैचारिक प्रगल्भता जी आहे ते अद्यापही आणखीन आपल्याकडे आल्याचं आपल्याला दिसत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे अजूनही ते आपल्याला इथे त्याचा जर विचार केला गेला तर त्याच्यात सुधारणा मोठा वाव आहे. बऱ्याच ठिकाणी आपण ते मानत नाही, काही जण मानतात, मानणं त्याच्यावरती आहे, परंतु मूर्तीपूजा हे निषेध हे त्याने कधी 1828 मध्ये अगदी आता जवळजवळ 200 वर्षापूर्वी सुचवल्याचं आपल्याला दिसतं. आज 2026 सुरू आहे तर 28 यायला 2च वर्ष शिल्लक आहेत, तरी यात बदल आपल्याला दिसत नाही. रामचंद्र विद्याबागीश हे त्यांचं निधन झाल्याच्या नंतर, या रामचंद्र म्हणजे 1833 मध्ये त्यांचं निधन आणि त्यानंतर मग विद्याबागीश जे आहेत, रामचंद्र विद्याबागीश हे ब्राह्मण समाजाचं आठवड्यातनं एक सभा त्या ठिकाणी घ्यायची आणि त्या माध्यमातून त्याचं काम सुरू ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न पुढे केलेला होता. पहिल्यांदा कोण? रामचंद्र विद्याबागीशांनी. निधन झाल्या मग पुढे 1844 मध्ये मात्र आपल्याला पुढे मग देवेंद्रनाथ टागोर हे स्वतः धुरा वाहतात आपल्याला दिसून येतं. वर्तपत्रविषयक कार्य, महत्वाचे वर्तमानपत्र त्यांनी स्टार्ट केलं काही, त्यात संवाद कौमुदी हे पाक्षिक 15 यायचं ते 1821 मध्ये. तर समाचार चंद्रिका हे त्यांनी सुरू केलं होतं आणि 1822 या वर्षी मिरतुल अखबार जे पर्शियन भाषेतील साप्ताहिक होतं आणि हे साप्ताहिक पहा थोडंसं आणखी डीपली जाऊ आपण, दर शुक्रवारी प्रकाशित व्हायचं. काही वेळेला या व्यक्तींबद्दल विचारत असताना तेही मेन्शन केलं जाऊ शकतं, मग इथपर्यंत डीपली येऊ शकतं का असा प्रश्न असतो, पण येस आहे, लक्षात घ्या. कारण लास्ट टाइम आपण शाहू महाराजांच्या विषयी क्वेश्चन विचारला गेला होता, एक समाजसुधारकांचा आढावा घेत असताना तिथे ते रक्कम विचारली गेली होती, किती रुपये. म्हणजे लास्ट क्वेश्चन आपण मागच्या प्रश्नपत्रिका पहा, दिसून येतं तुम्हाला की शाळेत जर पालक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी आला नसेल तर त्या पालकांना दंड लावला जायचा. ओके, 2 रुपये, बरोबर. आपण ते पाहिलं होतं, ते रक्कम ते परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं. तशा काही बारकावे आपल्याला नोट करायचे त्या पद्धतीनंच. आता मिरतुल अखबार माहिती आहे, पर्शियन आहे तेही माहिती आहे, त्यातलं पहिलं आहे पर्शियन भाषेतील, राजाराम मोहन राय यांनी स्टार्ट केलं होतं. या सर्व गोष्टी जाणून घेत असताना मग क्वेश्चन जर आला तर ते दर गुरुवारी प्रकाशित व्हायचं असं स्टेटमेंट असेल तर ते चुकीचं असेल. करेक्ट लक्षात ठेवा, तर शुक्रवारी दर फ्रायडेला हे पर्शियन वृत्तपत्र असलेलं, नाव काय त्याचं? मिरतुल अखबार. मिरतुल अखबार पर्शियन भाषेतील हे साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं आणि दर फ्रायडेला ते प्रकाशित व्हायचं. मग ग्रंथ, त्यांचे काही ग्रंथ आहेत तेही नोट करणं गरजेचं. तुहफत उल मुहिद्दीन नावाचा एक ग्रंथ त्याने लिहिलेला होता. त्यानंतर वेदांत हा एक ग्रंथ आहे आणि गौडिया नावाचं व्याकरण त्यांनी लिहिलं, म्हणजे बंगाली व्याकरण जे आहे त्यातनं प्रेरित होऊन त्यांनी गौडिया व्याकरण रचलेलं आहे. ओके, ग्रंथांचा संदर्भ आपल्याला राजाराम मोहन राय यांच्या विषयीचा फार क्वचित काही ठिकाणी दिसून येतो. वृत्तपत्रांच्या विषयी आपण अभ्यासतो, मात्र ही ग्रंथही महत्वाची तितकीच लक्षात ठेवायचं आपल्याला. तुहत उल मुहिद्दीन नावाचा ग्रंथ पर्शियन भाषेत, वेदांत ग्रंथ, गौडिया व्याकरण देखील त्यांनी रचलेला आहे. वन लाइनर एक क्वेश्चन असेल समजा, गौडिया व्याकरण रचलं, त्यांचं एक साप्ताहिक जे आहे तर ते दर शुक्रवारी प्रकाशित व्हायचं, असं वेगळ्या प्रकारचे काही क्वेश्चन स्टेटमेंट दिसली, मग कोण आहेत? अभ्यासला तर असतो, मात्र ते नेमकं आठवत नाही आपल्याला त्यावेळेला. ह्या टॉपिक जर आपण कव्हर केले नसेल हा पॉईंट, त्यामुळे ते आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. बारकावे नोट करायचे, लक्षात घ्या. सो या पद्धतीचे त्यांचे ग्रंथ महत्वाचे जे आहेत तिथे मेन्शन केलेले आहेत, फक्त नावे लक्षात ठेवा, डीपली जाण्याची आवश्यकता नाही काय आहेत ते. त्यानंतर मग ब्रह्मॅनिकल मॅगझिन मधून त्यांनी या मासिक त्यांनी स्टार्ट केलं होतं आणि त्यातून ब्राह्मण समाजाच्या तत्वांचा त्यांनी प्रसार केला होता. कशात ना असाही प्रश्न असेल, मग संवाद कौमुदी का पर्शियन आता काढलेलं कुठलं मिरतुल अखबार असेल किंवा जे काही ग्रंथ आहेत त्यातनं वगैरे मेन्शन केलं जाईल, परंतु हे लक्षात ठेवा मेन ब्रह्मॅनिकल मॅगझिन यातनं ब्राह्मण समाजाचा ते प्रसार करायचे स्वतः त्यांनी त्याची सुरुवात केलेली होती. त्यानंतर सर्वात महत्वाचा मग सतीबंदीचा कायदा आपण पाहिलेला आहे. राजाराम मोहन राय यांचं त्यात मोठ्या प्रमाणात सहकार्य, लॉर्ड विल्यम बेंटिक यांचं त्यात पुढाकार म्हणून आपण विल्यम बेंटिकचा आणि यांच्या पुढाकारानं सतीबंदीचा कायदा 1829 आहे. ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 आहे. बऱ्याचदा दोन्ही सोबत असल्या कारणाने एक वर्ष मागे पुढे, त्यामुळे आपल्याला त्यात दोन्हीमध्ये कन्फ्युजन नको व्हायला. 1828 ब्राह्मण समाज, 1829 विल्यम बेंटिक यांच्या पुढाकारानं सतीबंदीचा कायदा संमत करून घेतला. आणि महत्वाचा भाग, या आधीच 1823 मध्ये
त्यांनी सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून ब्रिटिश संसदेकडे एक अर्ज पाठवला होता आणि या अर्जावरती जगन्नाथ शंकर सेठ यांची आपल्याला महाराष्ट्रातून एका व्यक्तीने स्वाक्षरी केली होती. थोर समाजसुधारक होऊन गेलेले यांनी स्वाक्षरी केली होती. साऊथ मधून तिकडे अय्यर नावाचे व्यक्ती होते आणि इथे आपल्याला पश्चिम भागातून या विभागातून दिसून येत आहेत कोण. त्यावेळेस आपण पाहिलं होतं 3 प्रांत महत्वाचे होते त्या ठिकाणी, मुंबई, मद्रास आणि बंगाल. ओके, बंगाल. तर बंगालवरनं कोण लक्षात ठेवायचं आपल्याला, रॉय हे होते स्वाक्षरी करणारे. मुंबईतनं मी शॉर्ट मध्ये लिहितो जगन्नाथ शंकर सेठ हे होते. मद्रास मधून अय्यर होते, हे लक्षात ठेवा. यांच्याविषयीचे क्वेश्चन जर आले चुकून तर परीक्षेमध्ये माहिती असावं. आपण जगन्नाथ शंकर सेठ समाज सुधारक अभ्यासत असताना त्यांच्याविषयी, नाना शंकर सेठ विषयी ते मेन्शन केलेलं होतं. ठीक आहे, सतीबंदीच्या कायद्यावरती त्या ठिकाणी स्वाक्षरी केलेलं होतं. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा म्हणजे राजाराम मोहन रॉय हे पुढाकार त्यांचा होता आणि त्यानंतर जगन्नाथ शंकर सेठ आणि अय्यर हे आपल्याला वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि त्या माध्यमातून सतीची चाल जी आहे नंतर मात्र कायद्यानुसार त्यावरती बंधने लादण्यात आलेली होती. शास्त्राच्या संमतीने केलेला खून अशा शब्दात रॉय यांनी सती प्रथेबद्दल उद्गार काढलेले होते. आता स्टेटमेंट देऊन हे होते. काही वेळेला काय होतं, अशा प्रकारचा एक प्रश्न जर आला चुकून परीक्षेमध्ये, आता बऱ्याचदा आपल्याला होतं की अरे ते सगळ्या गोष्टी कशा काय लक्षात ठेवायच्या आहेत, काही गोष्टीवरती क्वेश्चन विचारला जातो, काही वेळेला अननोन. तर मी तुम्हाला ते 7 ते 8 क्वेश्चन जे सांगितलेले आहेत तिथे आपलं टार्गेट असणं आवश्यक आहे. तो तुम्हाला 9 ते 10 मध्ये क्वेश्चन असा असणार आहे. त्यामुळे लक्षात राहिलं तर बेटर, नसेल अभ्यासलेलं किंवा त्यावेळेस आठवलं नसेल तर स्किप केलं तरी काय हरकत नाही. परंतु टार्गेट आपलं पैकीच्या पैकी नसून 7 ते 8 जे मेरिट मध्ये येण्यासाठी उपयुक्त ठरेल. आलेच घेऊन 10 पैकी 10 ते बेस्ट, परंतु ते लक्षात ठेवा. तर शास्त्राच्या संमतीने केलेला खून अशा शब्दात रॉय यांनी सती प्रथेबद्दल त्यांनी उद्गार काढलेलं होतं. यानंतर मग मुघल बादशाह अकबर शाह दुसरा यानं कोण हे लक्षात ठेवायचं आहे. अकबर शाह दुसरा यानं त्याचं पेन्शन सुरू पुन्हा केलं जावं यासाठी लंडन मध्ये प्रयत्न केले होते आणि त्यामुळेच अकबर शाह दुसरा यांनीच त्यांना राजा ही पदवी दिली होती. रॉय ही पदवी आपण नोट केलं, काय होतं रॉय पदवीबद्दल सांगता येईल, सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे. रॉय ही पदवी कोणी दिलेली होती, काय होतं प्रकरण, इतिहास थोडक्यात सांगा. मी सुरुवात त्याची केलेली आहे. कशापासून, जे सुरुवातीपासून सेशन ऐकतायत थोडस, यस बी अलर्ट, थोडेसे प्रश्न उत्तरे घेऊया आपण. आता आपणच सांगतोय असं नको, सांगता येईल. रॉय, राजा हे दोन्ही लक्षात ठेवा. राजा ही पदवी आता लक्षात आलेला आहे. ओके, अकबर शाह दुसराचं पेन्शन सुरू केलं जावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, त्यांच्या कार्याने त्यांना ही पदवी देण्यात आली होती. तर यस RS-16 थँक्यू. सांगता येईल तुमच्या भाषेत सांगा, थोडक्यात सोपं. रॉय ही पदवी कसं काय मिळाली होती, ऐकताय सेशन सुरुवातीपासून, यस कोणीतरी सांगा. आठवते नाही. ओके ठीक आहे, चालेल. लक्षपूर्वक ऐकलं असेल तुम्हाला तर ते क्लिक झालेलं असणार आहे. कोणीतरी अपेक्षित आहे एकाने तरी मेन्शन करावं, पण ठीक आहे काय हरकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आपण मेन्शन केलं होतं सुरुवातीलाच, कृष्णचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे कोण, त्यांचे आजोबा कोणाचे, राजाराम मोहन रॉय यांचे. बंगालच्या नवाबाकडे ते काम करीत असताना त्यांच्याकडे महत्वाचं पद दिलं गेलं होतं. त्यात त्यांनी विशेष असं काम केलं आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्या ठिकाणी बंगालच्या नवाबानं त्यांना रॉय ही पदवी दिलेली आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, बंगालच्या नवाबाकडनं, यस. कोणाला, त्यांच्या आजोबांना, कोणाच्या, राजाराम मोहन राय, मग पुढे ते रॉय. आणि राजा ही पदवी कोणी दिलेली आहे इथे लक्षात घ्या, अकबर शाह दुसरा यांनी. आणि मग निधन त्यांचं 27 सप्टेंबर 1833 कुठे, इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या शहरामध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. तर एकूणच असे एक महत्वाचे म्हणून आपण या ठिकाणी सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील महत्वाचे व्यक्ती असलेले राजाराम मोहन राय यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण अगदी सुरुवातीला मेन्शन केलीच आणि पॉईंट स्वरूपात जाणून घेतलं. याविषयीचे क्वेश्चन आल्यास हे नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरतील. महत्वाचे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील महत्वाचे व्यक्ती. यामध्ये मात्र आपल्याला हा भाग कंटिन्यूज करायचा आहे. पुढे यांचं निधन जरी झालं, 2 व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचंय ब्राह्मो समाजाच्या बद्दलची माहिती. तर देवेंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आणि ज्यांनी हिंदू कॉलेज जे स्थापन केलं होतं कोणी, राजाराम मोहन राय यांनी, डेव्हिड हेर यांच्या साथीनं त्या कॉलेजमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेतलेले देवेंद्रनाथ टागोर यांचंही महत्वाचं रोल ब्राह्मो समाजात पुढे राहिलेलं होतं आणि त्यांच्या नंतरची धुरा त्यांनी सांभाळलेली होती. रॉय यांच्या निधनानंतर 1844 या वर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची धुरा वाहिलेली होती. यानंतर ब्राह्मो समाजाला जोडले जातात केशवचंद्र सेन देखील, त्यांच्याबद्दलची माहिती तेव्हा घेऊ आपण. सुरुवातीला मग आता इथे थोडक्यात देवेंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आढावा घेऊ, त्यांच्या कार्याचा कंटिन्यू मध्येच. देवेंद्रनाथ टागोर
तर त्यांच्याबद्दल विचारलं गेल्यास त्यांनी काही स्थापन केलं किंवा एखादी संस्था म्हणा किंवा कॉलेज काही असेल तर ते नोट करू आपण. तर देवेंद्रनाथ यांनी सर्व तत्व दीपिका सभा, तत्वबोधनी सभा, हिंदू हितार्थ विद्यालय, नॅशनल असोसिएशन इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. ओके, परत एकदा क्वेश्चन जर आलाच तर या सर्वचा मेन्शन करून कोणी स्थापन केलेलं आहे. थोडक्यात आणखी एक लक्षात घ्या, ब्राह्मण समाजाचं कार्य आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल यवाना, यात महत्वाचा एकच भाग होता की हिंदू धर्मातील महत्वाचे जे काही रूढी अनिष्ट प्रथा होत्या त्याला दूर सारणं आणि समाजाला एक वेगळ्या दिशा देऊन प्रगल्भ करणं हा त्यांचा मेन उद्देश होता. आणि म्हणूनच त्याला आपण पहिल्यांदा शब्दप्रयोग देखील केला होता. युरोपामध्ये जे प्रबोधनाचे वारे व्हायचे तर प्रबोधन हा शब्द, ओके, प्रबोधन, त्याचाच परिणाम आपल्याला ब्रिटिशांच्या माध्यमातून या ठिकाणी परत राजाराम मोहन राय यांच्या कार्यातून आपल्याला तो दिसून येतो. ऋग्वेदाचा बंगाली भाषेत प्रथम अनुवाद देवेंद्रनाथ टागोर यांनीच केलेला होता. ओके, त्यांच्याबद्दलची महत्वाची आणखी एक माहिती, ऋग्वेदाचा बंगाली भाषेमध्ये, ऋग्वेद जे आहे बंगाली भाषेत प्रथम अनुवाद देवेंद्रनाथ टागोर यांनी केला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच लिहिलेलं होतं. ओके, देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. त्यांचे काही साहित्य महत्वाचे ते मेन्शन केलेले आहे तिथे. तत्वबोधनी पत्रिका ते आहे सर्वात महत्वाचा IMP म्हणून याला नोट करू शकता. क्वेश्चन आगामी काळात यावरती विचारला जाऊ शकतो. तो म्हणजेच त्यांचं ऑटोबायोग्राफी असलेलं म्हणजेच आत्मचरित्र, स्वरचित जीवनचरित, ओके, या नावाने त्याने आत्मचरित्र लिहिलं आहे. कोणी? राजाराम मोहन राय नाही, देवेंद्रनाथ टागोर. आता देवेंद्रनाथ टागोर यांच्याविषयीची माहिती घेतोय आपण. त्यानंतर ब्राह्मधर्म, आत्मतत्व विद्या हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये मात्र स्वरचित जीवनचरित हे लक्षात ठेवायचंय. येस, नेक्स्ट वन. मग आता केशवचंद्र सेन यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर ब्राह्मण समाजाचं कार्य पुढे सुरूच होतं. केशवचंद्र सेन देखील ऍड झाले होते असं म्हणू आपण. आणि त्यानंतर त्यांना देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी त्यांचं पटेन असं झालं असं म्हणू. आणि त्यानंतर मग त्यांनी आपला वेगळा मार्ग स्वीकारला आणि या ब्राह्मण समाजाचं कार्य तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा, परंतु आपल्याला की वेगळं अपेक्षित आहे. वेगळं मीन्स की त्यामधले काही सुधारणा वगैरे काय असतील किंवा काय करायचं असेल तर ते अग्रेसिव्हली करणं गरजेचं आहे, फक्त शांतपणे नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळेच त्यांनी एक वेगळं आपलं कंडिशन घेऊन त्या ठिकाणी पुढे जात असतानाच केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. या भारतीय ब्राह्मण समाजाची जोडले गेल्याच्या नंतर मग मूळ ब्राह्मण समाज जो होता, जो राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेला, तो मात्र आदी ब्राह्मण समाज या नावाने देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली ओळखला जाऊ लागला. ज्यावेळेस भारतीय ब्राह्मण समाजाची केशवचंद्र सेन यांनी स्थापना केली होती. भारतीय ब्राह्मण समाज कधी? 1866. इथे इयर महत्वाचा असेल हे लक्षात घ्या, परीक्षाभिमुख पॉईंट म्हणून आपण भारतीय ब्राह्मण समाज लक्षात ठेवतो, केशवचंद्र सेन वगैरे बरोबर आहे. परंतु काही वेळेला मिसमॅच करून जोड्या देऊन कोणतं आधी कोणतं नंतर सिक्वेन्स लावा, मग पहिल्यांदा कशाची स्थापना झाली त्यानंतर कोणाची ते विचारलं जाऊ शकतं. सो भारतीय ब्राह्मण समाज 1866 आहे हे लक्षात ठेवायचं. केशवचंद्र सेन यांनी तो स्थापन केलेला होता. केशवचंद्र सेन यांनी बंगाल बँकेत देखील काम केलेलं आहे. स्टेटमेंट महत्वाचं परत त्यांच्याविषयी. बंगाल बँकेत कोणी काम केलं? केशवचंद्र सेन यांनी. केशवचंद्र सेन यांनी आपल्या व्याख्यानातून जातीभेद, अस्पृश्यता, स्त्री शिक्षण याविषयी प्रबोधन केलेलं होतं. त्यांनी चर्चमध्ये आंतरजातीय विवाह देखील घडवून आणला होता. दोन स्टेटमेंट आहेत समजा, A आणि B स्टेटमेंट. लगेच क्वेश्चन कडे जाऊ म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात यायला हवं. नुसतंच वाचून घेतोय लक्षात, प्रश्न कसा आला की मग गडबडायला नको तिथे. बंगाल बँकेत त्यांनी काम केलं, ए विधान. सेकंड, त्यांनी चर्चमध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला 1862. असं दोन स्टेटमेंट आहेत, ए आणि बी. आणि मग वरील वर्णनावरनं जे वर्णन केलेलं आहे स्टेटमेंट वरनं, तर कोणत्या व्यक्तीचं म्हणजे व्यक्ती ओळखा असा प्रश्न असेल तेव्हा केशवचंद्र सेन हे उत्तर आपल्याला अपेक्षित असणार आहे. लक्षात घ्या, बंगाल बँकेत काम, त्यानंतर चर्चमध्ये आंतरजातीय विवाह देखील त्यांनी घडवून आणलेला होता केशवचंद्र सेन यांनी. पुढे मग स्त्रियांकरिता वामबोधनी पत्रिका हे त्याने बंगाली भाषेतील मासिक सुरू केलं होतं. या माध्यमातून स्त्री शिक्षणाचं महत्वाचं प्रयत्न त्यांनी केलेला होता. त्यातून सुधारणा व्हाव्यात आणि स्त्रियांनी पुढे यावं याकरिता या वामबोधनी पत्रिका हे बंगाली भाषेतील मासिक स्टार्ट केलं होतं. तसेच ब्राह्मिका समाज या नावाचं पत्रक देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. ब्रह्मानंद या उपाधीने त्यांचा गौरव केला. आणखी एक महत्वाचा भाग, ब्रह्मानंद या उपाधीने कोणाचा गौरव? देवेंद्रनाथ टागोर, राजाराम मोहन राय, केशवचंद्र सेन. कोण? तर इथे केशवचंद्र सेन, ब्रह्मानंद या उपाधीने त्यांचा गौरव केला गेला. कलकत्ता महाविद्यालय 1865 आणि अल्बर्ट महाविद्यालय हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. कलकत्ता महाविद्यालय 1865, 1872. इथे क्वेश्चन मध्ये जर 65 असा उल्लेख केला गेला असेल, कलकत्ता महाविद्यालय आपण आधी पाहिलं होतं, परंतु कलकत्ता महाविद्यालयाची स्थापना जी आहे सुरुवातीला म्हणजे 65चा उल्लेख केला गेला तर केशवचंद्र सेन आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. पुढे मग त्यांची ही वृत्तपत्रे होती काही स्टार्ट केलेली, त्यापैकी इंडियन मिरर,
त्यानंतर धर्मतत्व हे मासिक होतं, सुलभ समाचार, त्यानंतर धर्मसाधन या प्रकारचं त्यांचे आपल्याला वृत्तपत्र दिसतात केशवचंद्र सेन यांची. डिटेलमध्ये अगदी आपण राजाराम मोहन राय, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे सर्वांची माहिती घेतोय. त्यांच्याविषयीचा कोणताही प्रश्न आला तर ही माहिती उपयुक्त ठरेल. यावर थोडंसं बारकाईने त्याचं रिव्हिजन करण्याकडे भर द्यायचं. त्यानंतर संडे मिरर, तसेच मद न गरल, दारू किंवा विष असं त्याचं आहे मराठीतनं, बालबंधू, परिचारिक आणि त्यानंतर न्यू डिस्पेन्शन या नावाचे काही त्यांनी वृत्तपत्रे स्टार्ट केलेले आहेत. त्यानंतर इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन 29 ऑक्टोबर केशवचंद्र सेन यांनी इंडियन रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना देखील केली. या दरम्यान देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राह्मो समाज हा काय मगाशी उल्लेख केला होता आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. भारतीय ब्राह्मो समाजातून केशवचंद्र सेन यांचे अनुयायी फुटून त्या ठिकाणी त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाची मग पुढे स्थापना केली होती. भारतीय ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज आणि ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज याबद्दलचं काही नेतृत्व कोणी केलं किंवा याबद्दल ठराविकपणे स्पेसिफिक काही विचारलं गेलं तर रिलेटेड लक्षात ठेवा. साधारण ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांचे अनुयायी, त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन, आदी ब्राह्मो समाज कोणाच्या नेतृत्वाखाली ओळखला गेला देवेंद्रनाथ टागोर यांच्या, आणि ब्राह्मो समाजाची स्थापना मूळ कोणी राजाराम मोहन राय. फक्त ब्राह्मो समाज असेल तर राजाराम मोहन राय लक्षात ठेवायचे. त्याला जोडून हे काय आता मगाशी उल्लेख केलेले असतील पॉईंट्स तर राजाराम मोहन राय नाही, लक्षात घ्या. ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज म्हणजे की आपल्याला ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज एक वाटू शकतो, मात्र नाही. भारतीय ब्राह्मो समाज हे केशवचंद्र सेन हे प्रॉपर लक्षात असू द्या, इथे मात्र मिस्टेक व्हायला नको. ओके, येस. त्यानंतर मग नेक्स्ट व्यक्ती स्वामी दयानंद सरस्वती. याच दरम्यान काही क्वेश्चन असतील तर ते पण घेऊ आपण. येस, एमपीएससी ची बुक लिस्ट आहे. आपण ते एक चॅनलवरती वाटलं असं श्रवणास मिळेल, आपल्या तरी ते एक मेन्शन करूया एमपीएससी ची बुक लिस्ट प्रत्येक विषयाची तुम्हाला. ठीक आहे, RS16 तुमचं ते कमेंट होती. बाकी कोणाचं काही इथपर्यंत म्हणणं, पुढील टॉपिक कंटिन्यू करूच आपण, परंतु तुमची कमेंट्स किंवा काही म्हणणं असेल तर ते तुम्ही बोलू शकता. योगेश, ओके, क्लिअर आलं लक्षात. आता राजाराम मोहन राय, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर हे सर्वच आपण एकत्र अभ्यासलेलं आहे. आता तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ स्टार्ट झाल्याच्या नंतर एक महत्वाचे व्यक्ती ज्यांच्याविषयीचे प्रश्न विचारले पण आहेत परीक्षेत, जे आपण PYQच्या स्वरूपात पुढे घेणारच आहोत, हे सर्व संपल्याच्या नंतर. ओके, नेक्स्ट वन मग स्वामी दयानंद सरस्वती. 1824 टंकारा गुजरात या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे 12 फेब्रुवारी 1824 या वर्षी. आणि एकूणच म्हणजे हिंदू धर्माबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि तसेच वेद हे किती श्रेष्ठ आहेत आणि वेदांकडे परत चला असा एक संदेश त्यांनी दिलेला होता. आणि हिंदू धर्मातील काही महत्वाच्या सुधारणा करण्याचाही प्रयत्न आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या रूपानं त्यांनी काम केल्याचं दिसून येतं. सर्वप्रथम टंकारा गुजरात, मूळशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं मूळ नाव, हे लक्षात ठेवायचं आहे, मूळशंकर करसनदास तिवारी. यानंतर केशवचंद्र सेन यांच्या सूचनेनुसार त्यांनी हिंदी भाषेतून हिंदी भाषेतून आपलं जे काही काम आहे ते करण्याचं हिंदी भाषेतून पुढे प्रयत्न केलेला होता केशवचंद्र सेन यांनी त्यांना सजेस्ट केलेलं होतं. मग 1875 मूळ आपण स्वामी दयानंद सरस्वती म्हटलं की आपल्याला आर्य समाज आठवतो, तर आर्य समाजाची स्थापना 1875 10 एप्रिल 1875 या वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. लक्षात घ्या, मुख्यालय मात्र त्याचं दिल्ली या ठिकाणी होतं. मुंबईला त्यांनी स्टार्ट केलं होतं 1875 मध्ये. आणि पुढील एक वर्षाच्या गॅप नंतर म्हणजे 1877 या वर्षी या आर्य समाजाची शाखा जी आहे तर लाहोर या ठिकाणी देखील स्थापना केलेली आहे. 10 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना मुंबई, हे लक्षात ठेवायचे. स्वामी दयानंद सरस्वती त्याचं मुख्यालय मात्र मुंबई नाही तर दिल्ली या ठिकाणी मुख्यालय होतं. आणि या आर्य समाजाची एक शाखा 1877 मध्ये लाहोर या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे. पुढे आपण जाणून घेऊ त्यांच्या कार्याचा आढावा. मात्र या ठिकाणी तुम्हाला आणखी एक क्वेश्चन आपण जे पाहिलेलं आहे, मग आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि इयर सांगा. इयर मेन्शन करा कमेंटद्वारे आणि पुढे त्या व्यक्तीचं नाव. मेन तथा आर्य महिला समाज म्हटल्यानंतर महिलांच्या विषयीचा क्वेश्चन, महिला समाज सुधारक अभ्यास असताना आपण ते पाहिलेलं आहे. मला 3ही महिलांची नावे पाहिजे.
तिन्ही महिलांची नावे अभ्यासलेलं आहे तुम्ही, त्यामुळे तुम्ही ते आज सांगणं अपेक्षित आहे. हा, मी त्यामुळे तिन्ही म्हणलं. आणखीन आर्य महिला समाज इयर देखील मेन्शन करायचं. तर आर्य समाजाचा उल्लेख झाला असला कारण आपण ते देखील थोडक्यात पाहूया. रिव्हिजन होईल आपलं या स्वरूपात. कोणी सांगू शकतं? पंडिता रमाबाई 1882 हे अगदी बरोबर आहे. आणखीन 2 महिलांचा त्यात सहभाग होता. स्थापनेमध्ये सुरुवातीला पंडिता रमाबाई यांच्या पुढाकाराने त्याची सुरुवात झालेलीच होती 1882 मध्ये. अगदी बरोबर. अपेक्षित आणखीन 2 महिलांची नावे या ठिकाणी आहेत, कारण परीक्षेमध्ये आर्य महिला समाज आणि हा एक भाग झालाच झाला. तुम्ही उत्तर सांगितलं, व्हेरी गुड, अगदी बरोबर. मला वाटतं सर्वप्रथम इथे I-16 यांनी मेन्शन केलेलं होतं आणि संजय टणकर, यस, व्हेरी गुड. आणखीन 2 कोण? मला 2 अपेक्षित आहेत. यस, रोहिणी जाधव, व्हेरी गुड. पंडिता रमाबाई, छाया यांचे उत्तर अगदी बरोबर. पंडिता रमाबाई 1882. आणखीन 2 कोण होते मग? 1882 मध्ये ज्यावेळेस आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली होती, आणखीन 2 महिलांची नावे अपेक्षित आहेत. तिघांचा त्यात सहभाग होता. ज्याप्रमाणे आपण न्यू इंग्लिश स्कूल म्हटलं, मग लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा सहभाग होता आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुढाकाराने स्थापना, म्हणजे तिघांचाही सहभाग. परीक्षेत प्रश्न आता असा अपेक्षित असणार आहे की आर्य महिला समाजमध्ये पंडिता रमाबाई यांच्यासोबत आणखीन कोण होतं, किंवा आर्य महिला समाजाच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाकोणाचा सहभाग होता. मग 3 महिलांची नावे असतील त्यापैकी मग आपण पंडिता रमाबाईच असं नाही चूज करायचं, तर तिन्ही असतील तर मग ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे पुढे चालून. यस, संजय, अगदी गुड, व्हेरी गुड. एक सांगितलं तुम्ही. रमाबाई रानडे, बरोबर. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, आणखीन एक कोण? तर काशीबाई कानेटकर. ओके, काशीबाई कानेटकर, रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांनी या ठिकाणी आपल्याला 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना दिसते. त्याची मूळ सुरुवात 1875 या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरुवात केलेली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला संदेश देखील दिला. संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी भारतभर संस्कृत पाठशाळांची निर्मिती केली होती. तसेच लाहोर या ठिकाणी या संस्कृतचा अभ्यास करण्यासाठीच इंडियन अकॅडमीची स्थापना त्यांनी केलेली आहे. इंडियन अकॅडमी, संस्कृत पाठशाळा याची स्थापना आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती केलेली आहे. त्यानंतर काही महत्वाच्या ग्रंथांचं लिखाण देखील त्यांनी केलं होतं. त्यात मग सत्यार्थ प्रकाश असेल, गोकरुणानिधी, त्यानंतर संस्कार विधी, पंच महायज्ञ विधी या प्रकारचे ग्रंथ त्यांनी रचलेले आहेत. महत्वाची ग्रंथ आर्य समाज, ओके, त्यानंतर संस्कृत पाठशाळांची निर्मिती, वेदांकडे परत चला, असे काही महत्वाचे बारकावे आपल्याला त्यांच्याविषयीची या ठिकाणी पुन्हा एकदा अभ्यासाचे आहेत. लक्षात घ्या, माहिती जी सांगितलेली आहे 1824 ते 1883 हा त्यांचा कालावधी आहे. ठीक आहे. स्वामी दयानंद सरस्वती, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत. नेक्स्ट वन, यस, काशीबाई, यस, संजय, अगदी बरोबर, व्हेरी गुड. तर स्वामी दयानंद सरस्वती 1824 ते 1883 जाणून घेऊ त्यांच्या कार्याचा आढावा. 12 फेब लक्षात ठेवायचं, 1824. काही वेळेला काय होईल, 12 फेब्रुवारी किंवा 1824, 1772 असे इयर मेन्शन केले जातील. संबंधित जे व्यक्ती आहेत सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील त्यांची जन्मतारीख वगैरे विचारलं जाईल, तर त्यांची एका बाजूला नावे आणि दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे काही प्रमुख व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे आता हे सर जन्मतारीख वगैरे पण विचारतं का, क्वचित म्हणू आपण, त्यावरती आलाच क्वेश्चन तर माहिती आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. मात्र अभ्यासात असताना याकडे आपण फार दुर्लक्ष करतो, ते कन्फ्युजन नंतर होतं. प्रश्न विचारला की मग ते आठवत नाही त्यावेळेला, मग इथून व्यवस्थित रिव्हिजन करा. तर टंकारा, गुजरात, काठेवाड या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. मूळ नाव काय? मूळशंकर करसनदास तिवारी, अंबाशंकर तिवारी. ओके, मूळशंकर करसनदास तिवारी म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. गृहत्याग करून त्यांनी संन्यास स्वीकारला आणि देशभर भटकंती करायला सुरुवात केली होती 1845 मध्ये. 1860-63 दरम्यान मथुरेतील अंधसाधू असलेले विरजानंद यांचे ते शिष्यत्व पत्करून 3 वर्ष हिंदू धर्माचा त्यांनी अभ्यास केलेला होता. कोणाचं शिष्यत्व पत्कारलं किंवा गुरु कोण? विरजानंद, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं शिष्यत्व पत्कारून हिंदू धर्माचा त्यांनी 1860 ते 63 दरम्यान स्टडी केलेली किंवा अभ्यास केला म्हणून आपण. मग केशवचंद्र सेन ज्यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती, तर त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी हिंदी भाषेतून धर्मप्रसारास सुरुवात केलेली होती. आणि सर्वात महत्वाचा भाग, डेट, इयर सर्वच लक्षात ठेवायचे, प्लेस सर्वच बाबी इथे महत्वपूर्ण असणार आहेत. ओके, तर 10 एप्रिल 1875 या वर्षी मुंबई या ठिकाणी या आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली होती. परंतु एक लक्षात घ्या, स्थापना इथे जरी केलेली असली तर पुढे चालून समजा मुख्यालय विचारलं, आर्य समाजाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, तर मग ते मुख्यालय जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी नव्हतं. स्थापना मुंबई या ठिकाणी त्यांनी केलेली होती, मात्र मुख्यालय मगाशी मेन्शन केलं होतं दिल्ली, तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर दिल्ली राजधानी आपली, तर या ठिकाणी त्याचं मुख्यालय दिसून येतं आपल्याला. पुढे मग 1877 या वर्षी लाहोर या ठिकाणी आर्य समाजाची एक शाखा देखील त्यांनी स्थापन केलेली होती.
त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत, त्याबद्दल कोणत्या ग्रंथाचं लिखाण केलं नाही केलं आहे आणि ABCD च्या स्वरूपात मेन्शन केले गेले, सर्व माहिती असणं गरजेचं. त्यात सर्वात महत्वाचं सत्यार्थ प्रकाश हे ग्रंथ लिहिला. त्यानंतर संस्कार विधी, पंचमहायज्ञ विधी, व करुणानिधी महत्वाचं, या ग्रंथांची रचना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती. पुढे मग सत्यार्थ प्रकाश हा एक धर्माचा म्हणजे तुलनात्मक अभ्यास साधणारा ग्रंथ त्यांनी संस्कृत आणि हिंदी भाषेत त्यांनी प्रकाशित केलेला आहे, सत्यार्थ प्रकाश नावाचा. त्याच फक्त रिझन महत्वाचं बाकीच्या ग्रंथांच्या तुलनेमध्ये. कशासाठी? म्हणजे सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास साधणारा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत प्रकाशित केलेला कोणता ग्रंथ? ओके, हे लक्षात घ्यायचं. सत्यार्थ प्रकाश. देशात त्यांनी भारतभर अनेक संस्कृत पाठशाळांची निर्मिती केली होती, अनेक संस्कृत पाठशाळा स्थापन केले. तसेच लाहोर या ठिकाणी पाश्चात्य शास्त्र व संस्कृती याचा अभ्यास करण्यासाठी इंडियन अकॅडमी ही संस्था देखील स्थापन केली. इंडियन अकॅडमीची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. भारत हा भारतीय लोकांसाठी आहे अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्टेटमेंट देऊन पण काही व्यक्तींच्या बद्दल वन लाईनर क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात, तर त्यामुळे काही व्यक्तींच्या बद्दल त्यांची प्रमुख विधाने माहिती असणं आवश्यक. त्यापैकी त्यांचं एक महत्वाचं, भारत हा भारतीय लोकांसाठी आहे अशी घोषणा त्यांनी पहिल्यांदा केलेली. 30 ऑक्टोबर 1883 राजस्थानातील मग अजमेर या ठिकाणी त्यांचं विष प्रयोगामुळे निधन झालेलं होतं. 30 ऑक्टोबर 1883 या वर्षी. ओके, तर एकूणच थोडक्यात त्यांच्याविषयीची माहिती या पॉइंटच्या स्वरूपामध्ये आणि महत्वाचे जे असलेले पॉइंट्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. नेक्स्ट वन, रामकृष्ण परमहंस 1836 ते 1886 हा त्यांचा कालावधी. या रामकृष्ण परमहंस यांनी त्या ठिकाणी म्हणजे एका मंदिरामध्ये पुरोहित म्हणून देखील काम करायचे ते, आणि नंतर हिंदू धर्माच्या बद्दलचाही त्यांनी अभ्यास केला होता. आणि पुढे आपला रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती, त्यांचे गुरु म्हणून आहेत. थोडक्यात रामकृष्ण मिशनची ज्यावेळेस ते स्थापना करतात तर त्यांच्या कार्याने प्रेरणित होऊनच म्हणून आपण लोकसेवा हीच ईश्वर सेवा, लोकसेवा हीच ईश्वर सेवा हे कोणी सर्वप्रथम सांगितलं होतं तर रामकृष्ण परमहंस यांनी. हे लक्षात ठेवा. त्यांच्याबद्दलचे स्टेटमेंट महत्वाचे असणाऱ्यापैकी हे एक आहे, लोकसेवा हीच ईश्वर सेवा असा एक संदेश त्यांनी दिला होता. आणि या माध्यमातून लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे त्यांनी ओळखलं होतं. आणि पुरोहित म्हणून मंदिरात एका पुरोहित म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं रामकृष्ण परमहंस. त्यांच्या कार्याचा थोडक्यात म्हणजे काही शॉर्ट्स मध्ये पॉइंट्स आहेत, तेवढे फक्त नोट करू आपण. 18 फेब्रुवारी 1836 या वर्षी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील कामारपूर या खेड्यामध्ये त्यांचा जन्म. आणि मूळ नाव त्यांचं काय? गदाधर चट्टोपाध्याय. आता परीक्षेमध्ये पहा, मूळशंकर करसनदास तिवारी, आता एक नाव पाहिलं आपण, गदाधर चट्टोपाध्याय. त्यानंतर पुढे आता स्वामी विवेकानंद येतीलच, त्यांचंही नाव आपल्याला पाहायचं आहे, नरेंद्रनाथ दत्त आहे. त्यांचे मूळ नाव जे आहेत ते एका बाजूला असतील आणि हे बाजूला त्यांचे म्हणजे त्या कोणत्या नावांशी ओळखले जातात मेनली असंही विचारलं गेलं असतं, ते आढावा त्याचा आपल्याला घेणं गरजेचं आहे या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीच्या माध्यमातून. सो महत्वाचं गदाधर चट्टोपाध्याय, कोणाचं नाव आहे? रामकृष्ण परमहंस यांचं. परमहंस यांनी सोप्या भाषेत हिंदू धर्माचं महत्व लोकांना पटवून सांगितलेलं होतं. लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी मेन्शन केलं. कलकत्त्याला दक्षिणेश्वर येथे असलेल्या काली माता मंदिराचे पुरोहित म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मग 16 ऑगस्ट 1886 कॅन्सरमुळे त्यांचं निधन. ही एवढीच माहिती थोडीशी शॉर्टमध्ये, परंतु महत्वाचे काही पॉइंट्स आहेत. लोकसेवा हीच ईश्वर सेवा स्टेटमेंट वाईज ओके त्यांचं. परत कॅन्सरमुळे कोणाचं निधन झालेलं आहे, कर्करोगामुळे, असंही स्टेटमेंट येऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे 2 गोष्टी. आणि पुरोहित म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि हिंदू धर्माचं महत्व लोकांना सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न रामकृष्ण परमहंस यांनी केलेला आहे. आणि त्यांच्याच नावानं रामकृष्ण मिशनची स्थापना पुढे मग आपल्याला स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केल्याचं दिसतं 1897च्या दरम्यान. स्वामी विवेकानंद एक महत्वाचे व्यक्ती, तरुणांना अगदी इन्स्पिरेशन असं म्हणू आपण. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजेच एक महत्वाचं, आज आपण एक 2 स्टेटमेंट आहेत त्याची मी उदाहरणं देखील आपल्याला इथे मेन्शन करतो आणि त्यानुसार आपण पुढे जाऊया. तर तरुणांना म्हणजे उठा, जागे व्हा, ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा मोलाचा संदेश देऊन त्या ठिकाणी प्रेरित करणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी 12 जानेवारी 1863 कलकत्ता या ठिकाणी झालेला होता. त्यांचा जन्मदिन जो आहे तो राष्ट्रीय युवक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 12 जानेवारी आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय युवा दिन किंवा राष्ट्रीय युवक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एक स्टेटमेंट लक्षात ठेवा महत्वाचं, ते म्हणजेच आपल्याला म्हणजे एक इन्स्पिरेशनसाठी म्हणून स्टेटमेंट मीन्स त्यांचं एक असं होतं की त्यांनी एवढं भारी ते एक्सप्लेन केलेलं होतं
की आपण आज त्यांना म्हणजे एक आदर्श मानतोच आणि त्यांच्या नावानिशी बरेचदा आपण अनेक उपक्रम राबवतो किंवा अनेक ठिकाणी त्यांचं नाव घेऊन आपण पुढे कार्यही करतो. तर स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं की एखादी गोष्ट आहे, समजा एखादं स्वप्न आहे तुम्ही पाहिलेलं आहे, तर ते स्वप्न पाहिल्याच्या नंतर तर आपण बऱ्याचदा म्हणतो की स्वप्न तर पाहिली जातात, मात्र ते पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्नही करतो, मात्र त्यात आपण कमी पडतो आणि अपयश येतं. परंतु अपयश कधी येतं लक्षात घ्या. या ठिकाणीच आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचं ते महत्वाचं वाक्य आहे की एक आयडिया, एक टेक अप वन आयडिया असं ते सांगतात की एखादं स्वप्न म्हणा किंवा आयडिया म्हणा किंवा एखादं काही तुम्हाला करायचं आहे, ध्येय गाठायचं आहे, तर ते तुम्ही घ्यायचं आहे. ते घेतल्याच्या नंतर तुमच्या बॉडीचा प्रत्येक पार्ट म्हणजे मेंदूपासून सर्वच जे काय आहे, अगदी तुम्ही विचार करताय म्हणजे आपल्याला थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं, गावरान भाषेत म्हणजे तुम्ही जेवण करताय, अगदी टॉयलेटला जाताय किंवा मित्रांसोबतही असताय, चहा पिताय, कुठेही जा, काही करा, अगदी 24 तास झोपताय, झोपत असताना देखील तुमच्या मनात झोप येईपर्यंत तोच विचार असला पाहिजे, झोपेतनं उठल्यानंतरही अगदी तोच विचार पाहिजे. त्याच वेळेस तुमची स्वप्ने सत्यात येतात. हे त्यांचं एक म्हणजे वाक्य, म्हणजे या पद्धतीचा विचार होता आणि त्यानंतर ते आत्मसात केल्याच्या नंतर मात्र आपण 100% त्यात यशस्वी होतो आणि ते खऱ्या अर्थानं खरं पण आहे. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी देखील क्रिएट होते. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण विचार करतो की अरे आता माझं काही खरं नाही किंवा आपण काही करू शकत नाही किंवा काय माझ्याच नाही, होणारच नाही, हे काय माझा आळसपणा काही जातच नाही, हे अशा आपल्याला फार निगेटिव्ह आणखीन जास्त मागे खेचतात. परंतु ज्या अर्थी तुम्ही एक काहीतरी करण्याचं ध्येय गाठलेलं, म्हणजे थोडक्यात आपण आपल्या एक्झामचं उदाहरण देऊया. आपल्याला कंबाईनची एक्झाम पास करायची आणि त्यात आपल्याला PSI STI व्हायचंच आहे. ओके, ठीक आहे. PSI व्हायचं असेल तर त्या ठिकाणी मग आता आपल्याला 24 तास तेच आपल्यावरती, म्हणजे आपल्याला खाकी दिसणं, सुरुवातीला डोळ्यासमोर 2 स्टार लागलेले आहेत हे दिसणं, त्यानुसार वर्क करणं, त्यासाठी मग काय करावं लागतं, मेहनत 24 तास त्यावरती वर्क. नुसतं ते स्वप्न दिसतंय, बघतंय, घालून मिरवतोय हे नाहीये. मग त्यासाठी काय करावं लागतं, मग त्याकरिता हे जो आहे सगळा उठाठेव आपण म्हणू किंवा आपलं जे काही आपण अभ्यासतोय हे सगळं आपल्याकडे कंटिन्युअसली सातत्याने सुरू असणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमचं जे स्वप्न आहे ते मात्र नक्की पूर्ण होतं. मात्र तुम्ही त्या ठिकाणी 1% मागे असाल किंवा कमी जर दिलं असेल, आपण 100% ज्याचा उल्लेख करतो, 99% जर तुम्ही दिलं, 1% कुठे जर कमी असेल तर ते पूर्ण होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला जेन्युइनली 100% देऊन त्या स्वप्नाचा पाठपुरावा करावा लागतो आणि त्यासाठीच स्वामी विवेकानंद हे आपल्याला मोठ्या प्रमाणे उद्देशून सांगतात, टेक अप वन आयडिया आणि लिव्ह दॅट आयडिया. म्हणजे एक जी आयडिया आहे तर ते जगत असताना बाकीचा जो पार्ट आहे तुम्हाला सगळ्यात त्याला एकटं सोडून द्या आणि सर्व बॉडी तुमचं त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला सक्सेस ऑटोमॅटिकली मिळतं. या पद्धतीने ते संदेश देताना आपल्याला दिसत आहेत. तर स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल सर्वप्रथम 1893 मध्ये शिकागो या ठिकाणी जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये ते आपल्या हिंदू धर्माचं जगाला महत्व पटवून देत आहेत पहिल्यांदाच. कोण तर स्वामी विवेकानंद 1893 या वर्षी. त्यानंतर रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या या हिंदू धर्माच्या अभ्यासावरून आणि त्यांचं महत्व हे जाणून घेऊन आणि लोकांची सेवा हे करणं किती महत्वाचं आणि त्यातूनच ईश्वर सेवा केल्याचं आपल्याला मिळतं, त्याचा संदेश जोपासत आणि त्यांनी प्रेरणित होऊन, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वामी विवेकानंद आपल्याला रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 ला केल्याचं दिसतं. ओके, 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची ते स्थापना करतायत आणि मग मागाशी उल्लेख केला होता सुरुवातीला जो संदेश तरुणांना दिला होता तो उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, एक महत्वाचा संदेश देतात आपल्याला. स्वामी विवेकानंद नेक्स्ट सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील व्यक्ती, त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊया. सर 12 जानेवारी 1863 जन्म कलकत्ता या ठिकाणी. मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त, हे लक्षात ठेवा, परत नवीन मूळ नाव त्यांचं. आणि 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. मग क्वेश्चन तुमच्यासाठी माझा असा, राष्ट्रीय युवक दिन तर ठीक आहे, युवा दिन आपण युवा दिन म्हणून म्हणतो आणि स्वामी विवेकानंद लक्षात येतं लगेच, परंतु मग जागतिक युवा दिन कधी साजरा केला जातो? परीक्षेचा प्रश्न असेल आंतरराष्ट्रीय युवक दिन किंवा आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? पहिलाच पर्याय असेल 12 जानेवारी, तर आपण लगेच 12 जानेवारी चूज करून मोकळं होतो, परंतु नाही, ते चुकतं आन्सर. लक्षात घ्या, राष्ट्रीय म्हणतो मी. भारतात राष्ट्रीय युवक दिन जो आहे तर तो मात्र स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी ठीक आहे, परंतु जागतिक म्हणतो मी. आंतरराष्ट्रीय युवा दिन किंवा एक दिन सांगू शकतं कोणी? येस, ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत सांगा. संजय, रोहिणी, RS16, छाया, येस सांगा. कांचन, ऑक्टोबर नाही आठवतंय. बरं, मंथ मी तुम्हाला हिंट देतो, चला थोडंसं तुम्ही प्रयत्न करा, थोडंसं मी. ऑगस्ट महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन किंवा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यात
आठवतंय कोणाला? लगेच ऑफलाईन जाऊन गुगलला सर्च करून उत्तर शोधून स्मार्टली आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेन्युइनली प्रामाणिकपणे माहिती असेल तर सांगा, अदरवाईज ठीक आहे ऍड करून घ्या, काय हरकत नाही. तर 12 ऑगस्ट लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक युवा दिन हा 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि 14 नोव्हेंबर नाही, 14 नोव्हेंबरला बालदिन आहे. तर 12 ऑगस्ट लक्षात ठेवा, 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन किंवा युवक दिन. राष्ट्रीय मात्र कधी? 12 जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. ओके, आणि त्यांच्याच कार्यात प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या कार्याची म्हणजे सुरुवात केली होती असं म्हणू आपण. 1893 या वर्षी 1893 अमेरिकेतील कुठे? शिकागो या ठिकाणी जागतिक सर्वधर्म परिषद त्या ठिकाणी उपस्थित राहून हिंदू धर्माचं महत्व त्यांनी जगाला पटवून दिलेलं होतं. कोणत्या सभेत? शिकागो या ठिकाणच्या. आणि 1896 या वर्षी भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने न्यूयॉर्क येथे वेदांत सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. हा एक महत्वाचा पॉइंट या ठिकाणी नोट करायचा आपल्याला. वेदांत सोसायटी कोणत्या ठिकाणी? ती देखील न्यूयॉर्क या ठिकाणीच. आणि हिंदू धर्माचं महत्व कुठं पटवून दिलं होतं? न्यूयॉर्क या ठिकाणीच. वेदांत सोसायटी न्यूयॉर्क, हे न्यूयॉर्क वेदांत सोसायटीची स्थापना कशासाठी? धर्म आणि तत्वज्ञान, भारतीय धर्म आणि तत्वज्ञान याचा प्रचार करणे या उद्देशानं अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी याची स्थापना. तर मग 1897 स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण यांची स्मृती व त्यांचं कार्य यांच्या जाणीवेतून रामकृष्ण मिशनची या संस्थेची स्थापना देखील केलेली होती. 1897. ओके, क्रम ओळखा, क्रम लावा, असंही फक्त स्वामी विवेकानंदांबद्दल विचारलं तेही माहिती असू द्या, म्हणजे त्यांचं कार्य मेन्शन केलं जाईल. स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा एकूणच योग्य क्रम लावा असा प्रश्न असेल. रामकृष्ण मिशनची स्थापना केली, वेदांत सोसायटीची स्थापना केली, न्यूयॉर्क येथे शिकागो धर्म परिषदेमध्ये, न्यूयॉर्क येथे अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत त्याने हिंदू धर्माचं महत्व पटवून दिलं. मग याचा क्रम लावा, म्हणजे कोणती घटना आधी घडली किंवा कोणती नंतर, असाही प्रश्न असेल. म्हणून पहा, प्रश्नोत्तरच्या स्वरूपात माहिती घेऊया. आहे तो पार्ट आहेच लक्षात ठेवायचा, तो भाग वेगळा. मात्र प्रश्न यावरती विचारले गेले वेगळ्या प्रकारे फिरून वगैरे की आपल्याला त्याचं उत्तर सोडवता येत नाही. म्हणून त्यासाठीच आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा काय केलं होतं? हिंदू धर्माचं महत्व पटवून दिलं होतं 1893 शिकागो येथील परिषदेत. न्यूयॉर्क येथे वेदांत सोसायटीची स्थापना सेकंड. आणि थर्ड 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना. रामकृष्ण मिशन आपल्याला पहिल्यांदा वाटू शकतं परीक्षेत प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना, मात्र ज्या अर्थी आपण हे अभ्यासू त्यानंतर मात्र आपल्या कायमचं लक्षात राहील. तर रामकृष्ण मिशन 1897 सर्वात नंतरचं. त्यानंतर 1899 बेलूर मठाची त्यांनी स्थापना केली होती आणि बेलूर हे रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र देखील बनलं होतं. इंग्लंडमधील वास्तव्यात असतानाच कुमारी मार्गारेट नोबेल ही एक आयरिश विदुषी होती आणि विवेकानंदांची ती शिष्या बनलेली होती. हिंदू धर्म स्वीकारून त्या भगिनी निवेदिता या नावाने प्रसिद्धीस पुढे आलेल्या होत्या. ओके, मार्गारेट नोबेल. मग त्यांनी विचाराने प्रभावित होऊन स्वामी विवेकानंद यांच्या हिंदू धर्म स्वीकारला आणि परत मग इथे येऊन काम देखील केलं. मग काही संदेश महत्वाचा, उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा युवकांना महत्वपूर्ण संदेश कोणी? स्वामी विवेकानंद यांनी दिला. आणि निधन मग 4 जुलै 1902 बेलूर मठ, पश्चिम बंगाल या ठिकाणी. आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे आध्यात्मिक पिता अशा शब्दात पुढे आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचं वर्णन केलेलं दिसतं. हे महत्वाचं असेल, हे लक्षात घ्या. आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे आध्यात्मिक पिता या स्वरूपात कोणाचं वर्णन कोणी केलं असं एक स्टेटमेंट देखील येऊ शकतो. जसं की आपण मागे पाहिलं, काही स्टेटमेंट काही व्यक्तींच्या बद्दल जी होती, कोणी ते म्हटलेलं आहे किंवा स्वतः त्यांनी म्हटलं असेल किंवा त्यांच्याविषयी कोणी म्हटलं असेल, त्याबद्दल क्वेश्चन आला असता ही काही महत्वाचे पॉईंट्स एक एक इथे मेन्शन केले. त्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचं वर्णन केलं होतं या शब्दात, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? तर सर्वात महत्वाचे व्यक्ती स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा थोडक्यात आणि महत्वपूर्ण परीक्षाभिमुख आढावा आपण इथे घेतलेला आहे. नेक्स्ट, ओके, पुढील भाग यानंतर थिओसॉफिकल सोसायटी. काही व्यक्ती दिसतात तुम्हाला या ठिकाणी, तर यांनीच या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली होती. पहिल्यांदा समजून घेऊया थिओसॉफिकल म्हणजे काय. थिओसॉफिकल म्हणजेच परमेश्वरीय ज्ञान, त्याचा अर्थ असा होतो परमेश्वरीय ज्ञान, ज्याची स्थापना मॅडम ब्लॅव्हॅस्की, हेलेन ब्लॅव्हॅस्की, त्यानंतर हेनरी अल्कॉट नावाचे व्यक्ती हे दिसत आहेत तुम्हाला इथे, हे दाढीवाले हेनरी अल्कॉट आहेत. मॅडम ब्लॅव्हॅस्की रशियन आहेत आणि हेनरी अल्कॉट जे आहेत अमेरिकेचे, आणि अमेरिकेचेच विल्यम जज
या तिघांनी मिळून या ठिकाणी आपल्याला या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्यात 1875 या वर्षी केल्याचं दिसून येतं. ओके, 1875 लक्षात घ्या. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना पहिल्यांदा केल्याच्या नंतर म्हणजे या तिघांनी मिळून कोण, मॅडम ब्लॅव्हस्की, त्यानंतर हेनरी अल्कॉट, हे लक्षात ठेवायचं. हेनरी अल्कॉट जे आहेत ते थिओसॉफिकल सोसायटीचे काय आहेत तर ते मेन सुरुवातीला पहिले संस्थापक अध्यक्ष आहेत. जवळपास 1907 पर्यंत त्यांनी हेनरी अल्कॉट यांनी या थिओसॉफिकल सोसायटीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 1907 मध्ये त्यांचं निधन होतं आणि त्यानंतर आपण ॲनी बेझंटचं नाव ऐकलेलं असणार आहे. तर ॲनी बेझंट जे आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष, तर त्यांनी या थिओसॉफिकल सोसायटीचं आपल्याकडे नेतृत्व घेतात आणि 1907 ते 1933 पर्यंत या थिओसॉफिकल सोसायटीचे ते अध्यक्ष देखील होते. ओके, मात्र संस्थापक कोणी स्थापन केलेलं आहे लक्षात घ्या. हेनरी अल्कॉट, मॅडम ब्लॅव्हस्की आणि विल्यम जज यांच्या पुढाकारानं 1875 ला याची स्थापना होते. परमेश्वरीय ज्ञान त्याचा अर्थ होतो. आणि कशासाठी स्थापना केली गेली तर भारताची जी प्राचीन संस्कृती आहे आणि त्या प्राचीन संस्कृतीची जोपासणे आणि हिंदू धर्माच्या बद्दलची माहिती घेणं आणि यासाठी त्याचा मेन उद्देश होता या प्राचीन संस्कृती जोपासणं आणि भारतीयाच्या संस्कृतीचं म्हणजे महत्तम जे जगाला पटवून देणं आणि ते किती भारी आहे हे सांगणं, यासाठी त्यांनी या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली होती. नेमका उद्देश काय हे जाणून घेतलं. थिओसॉफिकल म्हणजे काय हे नोट केलं. कोणत्या वर्षी कोणती व्यक्ती, हे सर्व बाबी हे लक्षात ठेवा, महत्वाचा भाग असेल. त्यानंतर याची वाटचाल जी आहे एकूणच भारतात मुंबईला आल्याच्या नंतर पुढे मात्र मद्रासमधून याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू होतं. 1879 मध्ये पुढे मुंबई पहिल्यांदा, त्यानंतर मग 1882च्या दरम्यान 82-83च्या पुढे मद्रासमधून आपल्याला ही थिओसॉफिकल सोसायटी कार्यरत असते. आणि त्यात महत्वाचा भाग या ठिकाणी भारतातून जर पाहायला गेलं ॲनी बेझंट यांनी पुढे चालून ते स्वीकारतात, या माध्यमातून याचं कार्य दिसतं. म्हणजे बाहेरच्या व्यक्तींनी पहिल्यांदाच असं म्हणता येईल आपल्याला, बाहेरच्या व्यक्तींनी, विदेशी व्यक्तींनी भारतीय संस्कृतीबद्दल त्यांचं महत्व त्यांना पटलं आणि या माध्यमातून त्याचा प्रसार करून ते किती महत्वाचे आहे आणि ते किती म्हणजे त्याचं महत्व या ठिकाणी पटवून देण्याचं काम या व्यक्तींनी जगाला त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्याच माध्यमातून भारतीय व्यक्तींनी देखील त्याला कमी न लेखता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचा म्हणजे जपवणूक कशा प्रकारे केली पाहिजे हा त्या मागचा उद्देश. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी दिसतं या व्यक्तींनी या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 मध्ये केलेली होती. ओके, थोडक्यात सार जाणून घेतला आणि त्याचप्रमाणे काही पॉइंट्स जाणून घेऊ या थिओसॉफिकल सोसायटी बद्दल. स्थापना 17 नोव्हेंबर 1875, नोव्हेंबर महिन्यामध्ये 1875 मध्ये न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी याची स्थापना आपल्याला दिसून येते. ओके, नुकतंच 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण 2025 मध्ये या थिओसॉफिकल सोसायटीला, लक्षात ठेवा कदाचित त्यावरती क्वेश्चन आलाच तर, 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त थिओसॉफिकल सोसायटी 1875 नोव्हेंबर 17. ओके, याआधी आपण करंट अफेअर्स मध्ये आपल्याला माहिती आहे, पहा नुकतं अलीकडेच वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर डेट लक्षात ठेवायची आहे. 7 नोव्हेंबर 1875 पहिल्यांदा बंगदर्शन मधून वंदे मातरम जे आहे बंगदर्शन मधून या साप्ताहिक मासिकातनं पहिल्यांदा ते प्रकाशित झालेलं होतं. बंगदर्शन मधून बंकिमचंद्र चटर्जी यांचं वंदे मातरम गीत, ज्याला नुकतंच 7 नोव्हेंबर 2026 आता 125 मध्ये 2025 मध्ये 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण झालेली होती. ओके, त्याचप्रमाणे थिओसॉफिकल सोसायटी लक्षात ठेवायचं आहे नोव्हेंबर महिन्यातच 7-17 लक्षात ठेवायला सोपं आहे, अगदी 10 वर्षांना पुढं 17 नोव्हेंबर 1875 तर 2025 17 नोव्हेंबर 2025 100 वर्ष आपल्याला इथे 150 वर्ष आपल्याला दिसत आहेत. तर न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी याची या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना. थिओसॉफिक या ग्रीक शब्दाचा अर्थ काय, परमेश्वरीय ज्ञान असा अर्थ होतो. संस्थापक मॅडम हेलेना ब्लॅव्हस्की जे रशियाचे आहेत, त्यानंतर कर्नल हेनरी स्टील अल्कॉट अमेरिकेचे जे संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण, ओके संस्थापक पुढे आहेच तरी मेन्शन लक्षात ठेवा. तिघापैकी मेन पहिला अध्यक्ष कोण थिओसॉफिकल सोसायटीचे, सुरुवात त्यांनी केली मात्र अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून काम कोणी पाहिलं तिघांपैकी, कर्नल हेनरी अल्कॉट हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि अमेरिकेचेच असलेले विल्यम जज, ओके विल्यम जज या तिघांनी मिळून या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली होती 1875 मध्ये. थोडक्यात याचं कार्य पाहूया पुढं. मग पहिले अध्यक्ष या थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर कर्नल हेनरी अल्कॉट. ओके, 1879 साली ब्लॅव्हस्की 1879 मध्ये कर्नल अल्कॉट व मॅडम ब्लॅव्हस्की हे स्वामी दयानंदांच्या निमंत्रणावरनं ते भारतामध्ये आलेले होते. ओके, 1879 मध्ये आपल्याला भारतात आल्याचं दिसतं. हे दिसतंय तुम्हाला हेनरी अल्कॉट जे आहेत चित्रामधले, तर तेच या
थिओसॉफिकल सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. कधी? 1875 स्थापनेपासून 1907 पर्यंत ते अध्यक्ष होते, लक्षात घ्या. मग त्यांचं निधन होतं आणि निधनानंतर मग मात्र आपल्याला अॅनी बेझंट हे त्याचं नेतृत्व करताना दिसत आहेत भारतामधून. 1879 या वर्षी त्याचं मुख्यालय जे आहे याचं तर मुंबई या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं. मात्र 82 मध्ये आपल्याला परत दिसतं या सोसायटीच्या कार्यालयाचं मद्रास या ठिकाणी पुढे स्थापना केली गेली आणि या सोसायटीनं सुरुवातीला आर्य समाजासोबत देखील काम केलेलं आहे. कोणत्या सोसायटीनं किंवा कोणत्या समाजानं, असं लक्षात घ्या, आर्य समाज कोणत्या सोसायटीसोबत काम केलेलं आहे तर किंवा थिओसॉफिकल सोसायटी खालीलपैकी कोणत्या समाजासोबत, ब्राह्मो समाज, आर्य समाज हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हा एक पॉईंट परीक्षा म्हणून नोट करा. 1882 यावेळेस मद्रास येथे या 1882 ला बऱ्याचशा घटना आहेत. पहा, तुम्हाला इयर आठवलं की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आठवायला हवेत. त्यापैकी एक 2-3 मेन्शन करतो. 1882 ला विल्यम हंटर कमिशन देखील नेमण्यात आलं होतं शिक्षणाच्या संदर्भात, हे लक्षात घ्यायचं आहे. ताराबाई शिंदे यांनी त्या ठिकाणी स्त्री पुरुष तुलना 1882 लाच हा सत्यशोधक समाजातून प्रेरित होऊन ग्रंथ लिहिलेला होता. 1882 लाच. ओके, 1882 लाच आर्य महिला समाजाची स्थापना आपण पाहिलेलं आहे. ओके, शिक्षणासंबंधी विल्यम हंटर कमिशन, 1882 ला आर्य महिला समाज, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला गेला. 1882 लाच इथे मद्रास इथे कार्यालयात त्याची स्थापना थिओसॉफिकल सोसायटीची केली गेली होती. ओके, 2-3 घटना म्हणजे असं लक्षात मागे आठवायला हवं आपल्याला पटापट एकाच ठिकाणी, म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं राहतं. या सोसायटीने सुरुवातीला कोणासोबत? आर्य समाजासोबत काम केलेलं होतं. उद्देश काय? भारतीय म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचा मग अशी उल्लेख केला होता इंट्रोड्यूस करीत असतानाच. प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करणे व भारतीयांना त्यांची महती पटवून देणे या उद्देशानं थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. कर्नल हेनरी अल्कॉट यांच्या निधनानंतर अॅनी बेझंट या 1907 ते 1933 या काळात या थिओसॉफिकल सोसायटीच्या एकूण दुसऱ्या व पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पहिल्या महिलाच असणार, कारण पहिल्यांदा स्थापनेपासून 7 पर्यंत हेनरी अल्कॉट यांनीच अध्यक्षपद भूषवलं होतं, एकमेव व्यक्ती होते. आणि दुसरा अध्यक्ष लाभले होते या ठिकाणी आपल्याला बेझंटच्या रूपानं आणि महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं, ज्या आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील असल्याचं माहिती आहे. त्यानंतर आपण ते राष्ट्रीय काँग्रेसच्या वेळेस ते पाहणारच आहोत अगदी डिटेलमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती. ओके, यस. तर थिओसॉफिकल सोसायटी यानंतर नेक्स्ट सेकंड भाग या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत मधला महत्वाचा राहिलेला तो म्हणजेच मुस्लिम धर्मातील सुधारणा. तर यामध्ये ज्याप्रमाणे हिंदू धर्मात काही होत्या जुन्या परंपरानुसार ते चालायचं आणि त्यातला कुठलेही तर्क नसतानाही आपण उगाच ते कोणीतरी खूप आधीपासून फॉलो केले म्हणून ते फॉलो करत राहायचं आणि त्याला कुठेही तारतम्य नसायचं. जसं की उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल शिक्षणाबद्दल तर आपल्याकडे काहीच नव्हतं. शिक्षण घेणं म्हणजे त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र शिक्षण घेतलं म्हणजे त्याला वेड्यात काढायचं. आता खरं तर शिक्षण नाही घेतलं तर मग अडाणी म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो तसा, परंतु ते त्यावेळेस वेगळं होतं. आणि नंतर मग सतीबंदीचा कायदा आपण दिसतो किंवा महिलांचा विवाह फार कमी वयात होणं असेल किंवा मग विधवांना वेगळ्या प्रकारची वागणूक असेल, त्यांना म्हणजे विचारलं पण जायचं नाही. या पद्धतीच्या ज्या सुधारणा होत्या त्या आपल्याला मुस्लिम धर्मातही काही ठिकाणी होत्या आणि त्यात सुधारणा होणे गरजेचं या उद्देशानं सुरुवातीला 1863 मध्ये अब्दुल लतीफ हे आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत. ज्ञान आणि विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही या उद्देशाने त्यांनी शिक्षणाचं आणि विज्ञानाचं महत्व ओळखतात आणि विज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन समाज प्रगल्भ होऊ शकतो अन्यथा नाही हे ओळखून सुरुवातीला मोमेडियन लिटररी सोसायटीची त्यांनी स्थापना केल्याचं आपल्याला दिसतं 1863 मध्ये. ओके, तर थोडक्यात त्यांच्या कार्याचा आढावा आपण इथं घेऊ आणि महत्वाचं कोणी काय स्थापन केलेलं आहे साधारणपणे त्याविषयीचे प्रश्न मुस्लिम धर्मातील सुधारणाबद्दल विचारले जाऊ शकतात. तर मोमेडियन पहिल्यांदा मी इकडे येतो. लिटररी सोसायटी कशासाठी त्यांनी स्थापन केली होती तर विज्ञान आणि शिक्षण याचा प्रसार व्हावा म्हणून 1863 मध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे. तर मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा आरंभ तर कोणी केला असेल पहिलं तर अब्दुल लतीफ. बंगालमध्ये पहिल्यांदा अब्दुल लतीफ यांच्या नावाने आपल्याला दिसतं. हे अब्दुल लतीफ आपल्याला पाहायला मिळतात आणि विज्ञान आणि शिक्षण या प्रसारासाठी कुठे? कलकत्ता. ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, इयर लक्षात ठेवायचं आहे, सिक्वेन्स महत्वाचा असेल. पुन्हा एकदा मिसमॅच करून त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे पहा, भारतीय ब्रह्मो समाज, त्यानंतर मोमेडियन लिटररी सोसायटी हे असं मेन्शन केलं गेलं आणि त्याचा सिक्वेन्स ओळखायचा आहे. कोणतं आधी स्थापन केलं गेलं, कोणतं नंतर, किंवा एका बाजूला ह्या सगळ्या सोसायट्यांची किंवा संस्थेची नावे असतील आणि दुसऱ्या बाजूला मग त्यांनी कोणी स्थापन केलं किंवा इयर त्याचं मेन्शन केलं जाऊ शकतं. तर महत्वाचे असलेले आपण मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा. 1863 नवाब अब्दुल लतीफ यांनी विज्ञान व शिक्षणाचा प्रसार कोलकाता या ठिकाणी त्यासाठी प्रसारासाठी मोमेडियन लिटररी सोसायटीची स्थापना केलेली होती आणि बंगालमध्ये पहिल्यांदाच सुधारणा मुस्लिम समाजातील सुधारण्यासाठी पहिले प्रयत्न करणारे नवाब अब्दुल लतीफ यांचं नाव आपल्याला दिसून येतं.
पुढं मग त्यानंतर त्यांच्यानंतर आणखी एक महत्वाची व्यक्ती सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर 1875ला आताच आपण पाहिलेलं आहे थिओसॉफिकल सोसायटी, आणि हे दोन्ही लक्षात ठेवायला सोपं. तर मुस्लिम समाजातील तरुणांना पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज त्यांनी स्थापन केलेलं आहे. कोणी? सर सय्यद अहमद खान यांनी मोमेडियन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं आणि 1920 या कॉलेजचं रूपांतर पुढं अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे आता आपण पाहतो तर त्याचं नाव ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ओके, अलीगड मुस्लिम विद्यापीठ. त्यानंतर काही चळवळी आहेत त्याबद्दल शॉर्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. एकूणच मी थोडंसं वर्णन करेल कुठे कुठे महत्वाचं असेल तिथे. तर मुस्लिम समाजामध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर फरियादी चळवळ जी होती तर हाजी शरीयतुल्लाह यांनी स्टार्ट केलं होतं. अलीगड चळवळ या ठिकाणी सर सय्यद अहमद खान आपण आता पाहिलेलं आहे. अहमदिया चळवळ जी आहे मिर्झा गुलाम मोहम्मद, एकूणच यातून शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुस्लिम समाजाने शिक्षण घेतलं पाहिजे, त्यातूनच त्यांची प्रगती होऊ शकते हे या अहमदिया चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्त्रियांनी त्यात पुढाकार घ्यावा असंही त्यांनी सुचवलेलं होतं. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया हे जे आता युनिव्हर्सिटी पण पाहतो आपण तर ते मोहम्मद अली, ओके, त्याच्या संदर्भात यातून त्यांनी सर्वांनीच या ठिकाणी मुस्लिम समाजातून देखील सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा या चळवळी आणि कोणाशी संबंधित आहेत, परीक्षेमध्ये त्याला आवर्जून प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून ते फक्त एवढंच मेन्शन केलेलं आहे. इथं ज्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला जसं की इयर असेल गरज नाहीये, आणि दुसरा भाग म्हणजे या चळवळीबद्दल मेन्शन करीत असताना ज्या चळवळीचं नेतृत्व ज्या व्यक्तीने केलेलं आहे तर त्याचा उद्देश वगैरे एकच आहे सर्वांचाच, समाजातील सुधारणा करीत असताना शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व देऊन प्रगल्भ करणं, समाजाला अंधश्रद्धा यापासून दूर सारणं, स्त्रियांचा त्यात लक्षणीय सहभाग करून घेणं या उद्देशाने या व्यक्तींनी काही ठिकाणी काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यांचं फक्त तेवढं पुरतं मेन्शन केलेलं आहे. क्लिअर, फक्त लक्षात ठेवा. अहमदिया चळवळ, मिर्झा गुलाम मोहम्मद, जामिया मिलिया इस्लामिया, मोहम्मद अली हे नाव मात्र लक्षात ठेवा. क्लिअर. तर मग हे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील काही महत्वाचे भाग आपण या ठिकाणी आता आजच्या भागात नोट केलेले आहेत. इथपर्यंत आपण म्हणू. तुमचं काय म्हणणं असेल तर डाऊट ते पण विचारू शकता 1 मिनिटात 2 मिनिटात. त्यानंतर प्रश्न उत्तर आपण आता स्टार्ट करूया. आतापर्यंत आपण राजाराम मोहन राय म्हणजे अगदी प्रबोधनाचं पर्व जे म्हणून युरोपामधलं जे सुरुवात झाली होती 14वे ते 16वे शतक जे आहे या माध्यमातून आपल्याला त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून, साहित्य, शिक्षण, कला म्हणजे विज्ञानाच्या माध्यमातून म्हणून आपण, आणि पुढं हळूहळू बदल दिसतो आणि त्याचा परिणाम भारतावरती आपल्याला पडल्याचं दिसतं. आणि या व्यक्तींच्या माध्यमातून आपण प्रबोधन पर्व जे आहे की प्रबोधनाचे जनक म्हणूनही ओळखलं जातं राजाराम मोहन राय यांना, त्यांच्या कार्याच्या आढावा तिथून सुरुवात. मग देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन महत्वाचे व्यक्ती, आणि त्याचबरोबर मग स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, थिओसॉफिकल सोसायटी आणि काही महत्वाचे असलेले मुस्लिम धर्मातील सुधारणा जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. क्लिअर. तर यानंतर जो भाग आता आपण अभ्यासलेला आहोत त्याला अनुसरून काही क्वेश्चन, काही डाऊट असेल तर विचारा, अथवा आपण PYQ कडे लगेच वळूया. आणि तुमचे काही म्हणणं असेल, सचिन यांचा प्रश्न होताच काही तयारीच्या संदर्भात, त्याविषयी आपण त्या दिवशी बोललेलं आहे, थोडंसं नोट करू शकता कशा पद्धतीने तयारी वगैरे लास्टला तुम्ही असाल तर. क्लिअर. आणि आता PYQ, ओके, याबद्दल आपण जवळपास 7 ते 8 क्वेश्चन घेतलेले आहेत आजच्या भागात. कसे क्वेश्चन विचारले गेलेत आणि त्यानुसार आपल्याला तयारी पण पुढे कशी करायची आणि या नोट्सच्या माध्यमातून कशा त्यात आहेत, म्हणजे नोट्सच्या माध्यमातून आपण तो अभ्यास करू शकतो का ही आयडिया येईल. आणि माहिती घेणं वेगळं हे लक्षात घ्या. बऱ्याचदा इथे गोंधळ होतो. इतिहास हा भाग काय करायचा आपल्याला, फक्त ज्या व्यक्तींनी कार्य केलेलं आहे किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत या 200 वर्षातल्या कालावधीत म्हणून आपण 1757 ते 1947 जवळपास या दरम्यानच्या घडलेल्या घटना आपल्याला फक्त वाचून लक्षात ठेवायच्या असल्या तरीही त्या अभ्यासात असताना आणि परीक्षेत प्रश्न विचारत असताना स्वरूप जे आहे बऱ्याच अंशी वेगळं असतं. त्यामुळे प्रश्नांची उत्तर देताना काही ठिकाणी सराव जर झाला नाही किंवा PYQ अभ्यासलो नाही तर तिथे आपण निरुत्तर ठरतो आणि आपला रिझल्ट येत नाही. म्हणून PYQ अभ्यासणं गरजेचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो किंवा आपल्या सेशनच्या माध्यमातून आपण पाहतो की एका बाजूला PYQ असणं गरजेचं, मध्ये तुमचं जे काही अभ्यासाचं मटेरियल आहे ते असणं गरजेचं, आणि दुसऱ्या बाजूला तुमचा अभ्यासक्रम असणं आवश्यक.
या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. ते सातत्याने सोबत पाहिजे. तुम्हाला असं वाटलं की सर मी PYQ अभ्यासले, सगळं तोंडपाठ आहे, पण कालांतराने त्याचाच विसर पडतो. परीक्षेला टेल जाईपर्यंत आपल्याला ते लक्षात राहणं गरजेचंच आहे, कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग सराव प्रश्न टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्याचा एक सराव झाल्याच्या नंतर मात्र आपण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देऊ शकतो. अदरवाईज आपण रिझल्ट येणार नाही हे लक्षात घ्या. कारण पेपरचा सरावही होणं तेवढंच महत्वाचं आहे. क्वेश्चन आन्सर सोडवणं गेलं गरजेचं आहे. सो PYQ आता पाहूया. या दरम्यान आपण पहिला क्वेश्चन सर्वांनी उत्तर द्यायचे. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक फक्त मेन्शन करायचा आहे, तेवढाच वेळ वाचेल. पूर्ण पर्याय टाईप करण्याची आवश्यकता नाही. अलीकडेच लेटेस्ट कंबाईन ग्रुप बी आणि सी 2024 मध्ये क्वेश्चन दिसतो आपल्याला. सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं होतं? लॉर्ड बेंटिक, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर. पाहिलं आपण किती हे असं झालेलं आहे का? 3 इकडे 2. बरं ठीक आहे, या पद्धतीनेच उत्तर द्या. ते 2 3 4 असं पाहिजे, पण 1 2 3 4 असं आहे, तर ते त्या पद्धतीने आन्सर मेन्शन करू शकता. ठीक आहे, पर्याय फक्त थोडस हे झालेलं आहे. 1 3 2 4, पण तू जे आहे ते क्रमांक मेन्शन करा. तर 3 हे उत्तर करेक्ट असेल, म्हणजे आपण ते 3 मेन्शन करू सध्याला. तर राजाराम मोहन रॉय लक्षात आलं. स्टेटमेंट आपण घेतलेलं होतं आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की कोण काही वेळेला कोण स्टेटमेंट केलं हे विचारलं जाऊ शकतं आणि नोट्समध्ये पण आपल्याला ते दिसतं तुम्हाला. तर सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून जे आहे तर ते कोणी म्हटलं होतं? राजाराम मोहन राय यांनी. नेक्स्ट 2021 एक मुख्य पेपरमध्ये परीक्षेत प्रश्न क्लरिकल. 18 जून 1823 या वर्षी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालील व्यक्तीच्या सह्या होत्या. अ ब क ड असं मेन्शन केलेलं आहे. बारकाईनं पहा आणि उत्तर मेन्शन करा. येस, ऑनलाईन बरंच 3 ज्यांनी उत्तर दिले ते बरोबर होतं. लास्ट क्वेश्चन मला वाटतं कुणाल, यस, त्याआधी RS, प्रदीप, सिद्धू, यस, संजय, रोहित, रोहिणी बरोबर उत्तर दिलेलं होतं तुम्ही. अनिकेत. यानंतर आपला दुसरा प्रश्न सुरू आहे. तर सतीबंदीच्या अर्जावर कोणी सह्या केल्या? कोण? 4. ओके. राजाराम मोहन राय, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, जगन्नाथ शंकरसेठ. ओके, असे पर्याय आपल्याला अशा व्यक्तींची नावे दिली आहेत, त्यातनं पर्याय ओळखायचा आहे. अ बरोबर, ब आणि क बरोबर, अ ब क बरोबर, का अ आणि ड बरोबर. तर काय असेल मग करेक्ट उत्तर? पर्याय क्रमांक 4. यस, 4 ज्यांचं उत्तर अगदी बरोबर. योगेश, करेक्ट. आलं लक्षात कसा प्रश्न विचारला, आपण माहिती घेतली होती आणि कोण व्यक्ती आहेत काही नाही हे आपल्याला क्लिक होतं. सो प्रदीप यांचं उत्तर अगदी बरोबर. यस, रोहित व्हेरी गुड, सिद्धू, संजय, अनिकेत, यस, संतोष, कुणाल, RS 16 अगदी करेक्ट. सो पर्याय क्रमांक 4 अ आणि ड हे 2 बरोबर आहेत. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. आणि प्रश्न या पद्धतीने परीक्षेमध्ये 2 ते 3 वेळा विचारला गेलेला आहे हा प्रश्न. ओके, कोणी साईन केलेला आहे इकडनं? तर काही वेळेला एकच व्यक्ती विचारला गेलेला आहे, तर जगन्नाथ शंकरसेठ हे उत्तर होतं तिथे. या पद्धतीने प्रश्न विचारला गेला असं इथे उत्तर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 2 वेळाचा क्वेश्चन आपल्याला दिसून येतो. या आधी एकदा क्वेश्चन आहे तो, परत एकदा चान्सेस पण आहे. ठीक आहे, नेक्स्ट सोपा प्रश्न अगदी म्हणून हा तर खूप आधीचा पण घेतलेला आहे आपण, फार बिफोरचा. संवाद कौमुदी कोणी वृत्तपत्र स्टार्ट केलं होतं? राजाराम मोहन राय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन का ईश्वरचंद्र विद्यासागर? किती? यस, चला क्वेश्चनचा आन्सर उद्या STI 2012. खूप आधीचा क्वेश्चन म्हणून काही वेळेला सोपा प्रश्न चुकू शकतो, लक्षात घ्या, त्यामुळे माहिती असू द्या. 2012 या वर्षी क्वेश्चन विचारला होता. आणि यस, RS 16, छाया, सिद्धू, संजय व्हेरी गुड. सी नाही, एक पर्याय क्रमांक मेन्शन करायचं. जसं मी मेन्शन केलेलं आहे ते मेन्शन करा. ABCD असा आन्सर नको. इथे तर काय अपेक्षित आहे? 1 2 3 4 असे पर्याय दिलेले आहेत. पर्याय असे 1 2 3 4 आहेत. आपण ते उलट तिलट झालेलं आहे थोडंसं, ते ठीक आहे, पण तुमच्या लक्षात येईल. सो एक आन्सर बरोबर. अनिकेत, रोहित व्हेरी गुड, कुणाल, संतोष, यस, साक्षी करेक्ट, संजय, प्रदीप, रोहिणी अगदी बरोबर. संवाद कौमुदी राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी स्टार्ट केलेलं होतं. सोपा प्रश्न अगदीच म्हणून हा. नेक्स्ट वन, राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर कोण? रिकाम्या जागाच्या माध्यमातून फक्त व्यक्ती ओळखायचे आहेत. ESO 2016 मध्ये क्वेश्चन दिसतो आपल्याला. ब्राह्मण समाजाची आठवड्याची प्रार्थना सभा ते घेत. देवेंद्रनाथ टागोर,
राजनारायण बोस, केशवचंद्र सेन, रामचंद्र विद्याबागीश? एक. ओके, पाहू आपण. येस, नेक्स्ट क्वेश्चन पीवायक्यू महत्वाचा. लक्षात घ्या, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं इथे देखील. ब्राह्मण समाजाची आठवड्याची प्रार्थना सभा कोण घेत, असा हा क्वेश्चन या ठिकाणी. तर करेक्ट आन्सर येस, पर्याय क्रमांक 4 ज्यांचं उत्तर असेल त्यांनी नोट करायचं यस. रोहित, अनिकेत, रोहिणी अगदी बरोबर. प्रदीप, सिद्धू 2 नाहीये. कुणाल यस, RS16, संतोष, रोहित, ज्योती वानखेडे अगदी बरोबर. सो रामचंद्र विद्याबागीश 4. संजय अगदी बरोबर. 4 हे उत्तर सर्वांनी नोट करायचं आहे. तर रामचंद्र विद्याबागीश देवेंद्रनाथ टागोर वाटतात इथे आपल्याला, परंतु काय म्हणलेलं आहे, राजाराम मोहन राय यांच्यानंतर ब्राह्मण समाजाच्या आठवड्याची प्रार्थना कोणी घेतली होती. त्यांच्या निधनात आपण लगेच एक व्यक्तीचं नाव मेन्शन केलं होतं, आठवते थोडंफार. त्याच्या निधनानंतर आपण 1844 कडे जाण्याच्या आधी मी मेन्शन केलं होतं तुम्हाला. 1844ला आपल्याला देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मण समाजाची धूर आपल्या खांद्यावरती वाहिलेली होती. मात्र आठवड्याला त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचे प्रार्थना कोण घ्यायचे, तर विद्याबागीश, रामचंद्र विद्याबागीश हे नाव नंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा तुम्ही पाहू शकता, नंतर जे नोट्स तुमच्याकडे येतील त्यावेळेला हे आपण पाहिलेलं आहे. थोडंसं इथे गडबड होतं असं लगेच, त्यामुळे त्यांच्यानंतर लगेच देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, त्यांचे अन्वयी हे आपण लक्षात ठेवतो. दरम्यानच्या काळात मात्र रामचंद्र विद्याबागीश हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे नाव, हे मात्र विसरायला नको. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. 1885 या वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केलेली आहे? जालंधर, रावळपिंडी, लाहोर, मुंबई? आयोगाप्रमाणेच घेतलेला आहे. ह्या क्वेश्चन मध्ये थोडीशी गडबड आहे, काही जणांच्या लक्षात आलं असेल तर पहा. उत्तर देण्याच्या आधी गडबड मला कोणीतरी सांगा, त्यानंतर मग मी तुम्हाला उत्तराकडे जाईन. असाही प्रश्न आला तर मग काय करतात? या सर्वांनी पटापट 4 उत्तर देऊन मोकळी झालेले आहेत, पण कोणीतरी सांगा असं की नाही सर प्रश्न चुकीचा आहे, असं कोणी म्हटलेलं नाहीये. मला ते अपेक्षित आहे. आयोगाच्या वतीने हा क्वेश्चन रद्द केला गेलेला आहे मित्रांनो. लगेच ठिकाण विचारलेलं आहे, आर्य समाज म्हटलं की मुंबई म्हणून तुम्ही ते नोट केलेलं आहे, परंतु प्रश्न वाचलाय व्यवस्थित, आणखी एकदा पहा आणि चूक निदर्शनास आणून द्या. आयोगानं हा क्वेश्चन रद्द केलेला आहे असाही प्रश्न आपण एक पाहणं गरजेचं आहे, म्हणून मी तो घेतलेला आहे. ठीक आहे, काय आहे, काय चूक आहे, काय चूक आहे? तर पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुम्ही, मात्र करेक्शन करायचं आहे, उत्तर नाही द्यायचं इथे, लक्षात घ्या. तर यस, कोणाच्या लक्षात आलंय? तर हा, स्वामी दयानंद सरस्वतीच आहेत, त्यांनीच केलेलं आहे. पण यस, आता लक्षात आलेलं आहे. तर यस, संजय, RS16, अनिकेत, रोहित, काय आहे मग? तर यस, अगदी बरोबर, बिंदास, रोहित, संजय, संतोष. तर 1885 नाही, काय आहे डेट्स परत एकदा मेन्शन करतो, इथे डेटचा उल्लेख नाही आहे पण तरी आपण नोट करू. 1875 या वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. मग आयोगानं चुकून ते 85 मेन्शन केल्यामुळे त्यांना ते रद्द करावं लागलं, त्यामुळे तो क्वेश्चन आपल्याला म्हणून आपण ते कॅन्सल म्हणून आपण क्वेश्चनच रद्द आहे. लगेच आपण जे मुंबई हे आन्सर चूज करण्याकडे वळलेला असणार आहे माहिती आहे मला, परंतु क्वेश्चन चुकीचा, असा एखादा दुसरा क्वेश्चन परीक्षेत विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट 6वा प्रश्न, सोपा आणखी एक 1 लाइनर. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 95, 96, 97, 98? किती? 1 नंबर. डन. ओके, पहा सिक्वेन्स आपण पाहायचा आहे, तुम्हाला मगाशी मेन्शन केलं होतं. यस, पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर. RS16, बिंदास, त्यानंतर संजय, ज्योती वानखेडे, संजय बरोबर, प्रदीप, कुणाल, अनिकेत, रोहिणी जाधव. लक्षात घ्या, आपण मेन्शन केलेलं आहे 1897 या वर्षी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. 95 कसं काय आलं? नाही, 93 ला आपण मेन्शन केलं, काय केलं होतं
त्यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेत शिकागो या ठिकाणी हिंदू धर्माचं महत्व पटवून दिलं होतं. बरोबर. 96 ला वेदांत सोसायटीची स्थापना केली होती न्यूयॉर्क या ठिकाणी, ते पाहिलं होतं. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट 1897 ला, मग सिक्वेन्स तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं की सिक्वेन्स लक्षात ठेवा, ते विचारलं गेलं तर माहिती असावं, त्यामुळे आपलं इयरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर 1897 मध्ये 1897 या वर्षी मग आपल्याला ह्याची स्थापना झाल्याचं दिसतं रामकृष्ण मिशनची. नेक्स्ट पुढील प्रश्न, थोडस मग आता विचार करायला भाग पडणारा क्वेश्चन म्हणून आपण मोठा, जो 2018च्या परीक्षेत दिसतोय. काय क्वेश्चन आहे पहा आणि उत्तर द्या. बाजूला होतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. काय क्वेश्चन पहा. 7वा प्रश्न एकूणच. ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन 1815 या वर्षी आत्मीय सभा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते? आता इथे थोडस या टाईपचे क्वेश्चन आपल्याला अलीकडच्या काळात दिसत आहेत. ते ऑनलाईन फार क्वचित म्हणून कदाचित आलाच तर आपल्याला लॉटरी लागली म्हणायचं, तिथं चुकायचंच नाही आपल्याला. मात्र तर या पद्धतीने क्वेश्चन विचारले गेल्याच्या नंतर आपल्याला आन्सर येणं गरजेचं आहे. सो पर्याय क्रमांक, पर्यायाच्या आधी व्यक्ती जाणून घेऊ. द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी, केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक 1 ए डी, सेकंड बी सी डी, तिसरा ए बी सी आणि चौथा डी. फक्त किती? 4 पर्याय. ओके, बाकी ऑनलाईन विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? ऑफलाईन वाल्यांनी 4 आणि 1 सांगितलेलं आहे. 4 सांगितलेलं ना तुम्ही? ओके. ऑनलाईन विद्यार्थी मात्र येस, करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3. यस, रोहिणी, संजय, छाया, RS16, अनिकेत, संतोष, रोहित, ज्योती, कुणाल. लक्षात घ्या. तर पहा काय प्रश्न आहे. तुम्ही 4 कसं काय म्हणले? प्रश्न वाचले काय? ब्राह्मो समाजाचा काही संबंध आहे का? संबंध इथे नाही. पहिला प्रश्न पहा, ब्राह्मो समाजाचं विचारलं नाही. ते आपल्याला फक्त म्हणतात की रे भाई आम्ही आता सरळ बॉल टाकलाय, तुम्ही कव्हर ड्राईव्ह खेळलाय, लेग ग्लान्स खेळलेला आहे, व्यवस्थित तुमच्या पट्ट्यात बॉल आलाय, टप्पा त्याला 6 मारलाय, आता मी टाकलाय बाउन्सर. मग त्याला आता कसं खेळणार तुम्ही? तर त्याला अपर मारून षटकार. मी बऱ्याचदा उदाहरण देत असतो तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला स्मार्टली प्ले करायचं आहे. तर ब्राह्मो समाजाचं विचारलंच नाही. ब्राह्मो समाजाचं विचारलं नाही म्हणजे इथे तुम्हाला देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेनाचा काही संबंध नाहीच आहे. त्यामुळे चौथ्या पर्यायाकडे कसं होणार सांगा तुम्ही? ओके, हे नसणारच आहेत. का नसणार आहेत? आपण पाहतोय की हे कधी जोडले गेले. देवेंद्रनाथ टागोर इयर आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला हिंदू कॉलेजची स्थापना होती, त्यात शिक्षण वगैरे झालं, त्याच्यानंतर मग जोडले गेले कोणाशी? राजाराम मोहन रॉय यांच्याशी. आणि मग ब्राह्मो समाजाच्या स्थापनेत सहकार्य देवेंद्रनाथ टागोर यांचं आपल्याला दिसतं. क्लिअर. प्रार्थना समाजाबद्दल विचारलं, इथे काय म्हणलेलं आहे? राईट, ब्राह्मो समाजाचा काही संबंधच नाही. आपण वाचलेलं काय असतं? ब्राह्मो समाज, लगेच आपला देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन. हे मोस्टली आणखी नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे गोंधळ होतो. ओके, जे जुने विद्यार्थी असतील, बरेच जण तुमच्या लक्षात आलेलं असेल, बराच प्रश्नाचा सराव झाल्याच्या नंतर. पहिल्यांदा मात्र आपली गल्लत होते इथे, ती होऊ द्यायची नाही. तर ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी काय म्हणलेलं आहे? 1815 आत्मीय सभा. आत्मीय सभाच्या वेळेस देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन आपल्याला दिसत नाहीत. केशवचंद्र सेनचा तर यांचा संबंधच येत नाहीये. केशवचंद्र सेन फार आपल्याला नंतर दिसत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं या दोन्हीचा नाही. तर मग आत्मीय सभेचे त्यावेळेस कोण त्या ठिकाणी सहकारी होते? तर हे द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर. ओके, त्यानंतर राजेंद्रलाल मिश्र होते. ठीक आहे, हे आहे. शंकरलाल घोषाल, आनंद बॅनर्जी, प्रसाद बॅनर्जी, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी, हे सर्व आहेत. म्हणजे ABC हे आहेत. डी मात्र नाहीये. मग ABC असणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, हे थोडस आता लक्षात आलं. ओके, राईट, या पद्धतीने आपल्याला जायचंय, हे लक्षात घ्या. ते गडबड होती, ती आपल्याला टाळायची आहे. मोस्टली परत एकदा रिपीट, जे फर्स्ट टाइम तयारी करतात. बाकीच्यांना वाटेल सर आलं की लक्षात ते आमच्या, हो की नाही?
परंतु नाही, लक्षात घ्या, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण तयारी करतो विद्यार्थी त्यांना मात्र थोडंसं जम्बलिंग होतं. ते आपण मूळ प्रश्न लक्षात घ्यायचे आपल्याला. प्रश्नामध्येच दडलेलं असतं बऱ्याचदा आन्सर. ते काय सिक्वेन्स जर आपण पाहिला ते कधी शहाणपण येतं म्हणावं आपल्याला, ज्यावेळेस आपण मोस्टली PYQ सातत्याने अभ्यासतो. अभ्यासक्रम व्यवस्थित आहे, मी सातत्याने तुम्हाला सांगितलं. आणि रिव्हिजन केल्याच्या नंतर तुम्ही आता फर्स्ट टाइम हे पाहताय म्हणून तुमच्या ते थोडंसं गोंधळ झालाय, परंतु ज्या अर्थी तुमच्या हातात नोट्स पडतील त्या तुम्ही 2, 3, 4 वेळेस वाचाल, प्रश्न पाहाल कसं विचारलं होतं, त्यानंतर जर क्वेश्चन आला की मग स्मार्टली उत्तर तुम्हाला देता येईल. क्लिअर? चलो, सो इथे अशा पद्धतीने लक्षात ठेवा, इथे ब्राह्मण समाजाबद्दल विचारलं गेलं नव्हतं, आत्मीय सभेबद्दल विचारलं होतं. त्यामुळे आपण ते संबंधित व्यक्ती कोण, सो ABC पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर. 3च ना? हा, ABC 3. नेक्स्ट, पुढील प्रश्न. थिओसॉफिकल सोसायटी विषयी पुढील काय खरं आहे 2019 मध्ये? थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होय. थिओसॉफिकल म्हणजे सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करणे होय. ए आणि बी दोन्ही विधानं होती विचारलेली आहेत. स्टेटमेंट थोडंसं वेगळे असल्यामुळे कन्फ्युजन, कारण ते आपल्या नोट्समध्ये अभ्यासाला मिळाले नाहीत. परंतु जी दोन्ही विधानं जी दिलेली आहेत ती मात्र या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. ओके, दोन्ही विधानं करेक्ट आहेत. त्यामुळे सर्वांनी नोट करायचं आहे. पर्याय क्रमांक काय असेल आन्सर? दोन्हीही बरोबर, हे नोट करा. ए आणि बी दोन्ही या ठिकाणी बरोबर असणार आहेत. थिओसॉफिकल सोसायटी बद्दल आपल्या नोट्समधनं ते एक्सप्लेन करत असताना इथे सर्व धर्मांचं म्हणजे तौलनिक अभ्यास करणे हे जरी मेन्शन केलं नसलं तरी तेही त्याचा एक मेन उद्देश होता, इथे ते मेन्शन केलेला आहे. आणि या मान्यतेनुसार हिंदू धर्माबद्दल तर आहेच आहे, सर्वात मोठा धर्म ते आपल्या लक्षात आलं. म्हणजे आपण सांगितलं होतं त्याचं महत्व असेल, हिंदू धर्माचं महत्व पटवून देणं असेल, किंवा मग भारताची संस्कृती किती म्हणजे प्राचीन संस्कृती ते जोपासणं वगैरे आपण गोष्टी पाहिलेल्या होत्या. सो या माध्यमातून लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 3 मात्र या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. थिओसॉफिकल सोसायटी बद्दल हे विचारलं गेलं होतं. चला, यानंतर येस 1 ते 8 प्रश्न घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून PYQ सराव प्रश्न पुढे असणार आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ते सोडवायचे आहेत तुम्हाला. आगामी काळात इतरही कोणती टेस्ट सिरीज जॉईन करणार असाल तर करू शकता. मात्र एक लक्षात घ्या, टेस्ट सिरीज बद्दल मी बोलेन की अगदी भरमसाठ कुठल्याही सारे टेस्ट सिरीज हे जॉईन नाही करायचे. लक्षात घ्या, काही ठिकाणच्या महत्वाचे असलेले दर्जेदार अशी 1 ते 2 तुम्ही करू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते प्रश्नांची उत्तर द्यायची. तिथे मग सगळेच टेस्ट सिरीज बसलो आपण करत तर अभ्यास कधी करणार असं होतं. कारण बरेच जणांचे 5 टेस्ट 8 टेस्ट असतात आणि प्रत्येक शनिवारी टेस्टमध्ये जर जात असेल मग त्याचं तयारी वेगळं आणि हे सगळं गोंधळ. तयारी वेगळी काही नाही, आपला जो अभ्यास सुरू आहे त्या पद्धतीनेच पेपर द्यायचे आपल्याला. पण एक किंवा एकच टेस्ट सिरीज म्हणून कोणाची एखाद्याची चांगलं तुम्ही जॉईन करू शकता. येस, आजच्या भागात मात्र आपण मित्रांनो इथेच थांबू. शेवटचाच पार्ट होता. आणि दुसरा भाग जो असेल यानंतरचा म्हणजे काही शैक्षणिक सुधारणा पाहिजेत आपल्याला. आणि दुसरं शैक्षणिक सुधारणाच्या नंतर मग आपल्याला टॉपिक असेल आपला 1857चा उठाव. ओके, आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी हे आपण नोट करणार आहोत. या पद्धतीने पुढे जायचं आहे आपल्याला.